Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Bless the Lord. Bless the Lord. Bless the Lord. Bless your wonderful loving name. Bless your wonderful loving name. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Bless the Lord. तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम। तू बड़े मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बड़े मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम। तू बड़े मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बड़े मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बड़े और मैं घटू। स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बड़े और मैं घटू। तू बड़े मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बड़े मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है सच्चाई, यीशु नाम में है भलाई, यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है सच्चाई, यीशु नाम में है भलाई। तू बड़े मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बड़े मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बड़े मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बड़े मैं घटू, मेरे जीवन से महिमा
तुझे मिले. Bless the Lord, bless the Lord, bless the Lord. Thank you, Jesus. Thank you, my Lord. Thank you, my Lord. Thank you, Jesus in heaven. Bless your wonderful loving name. Bless your wonderful loving name. धन्यवाद असो परमेश्वर पित्या, गौरव आणि गौरव असो परमेश्वरा. तुझ्या पवित्र नामाला मी गौरव देतो बाप्पा. आजच्या सुंदरशा संध्याकाळच्या समयाबद्दल. तो आमचा देव, आमचा आश्रय, तो आमचा दुर्ग, आमचा खडक, आमची ढाल, आमचं कवच, आमचा आधार, आमचा तार शृंग, अब्राहम, इसहाक आणि याकूब यांचा जिवंत देव, इस्रायल लोकांचा देव आणि आम्हा विदेशी लोकांचा देव तूच आहेस परमेश्वरा. हे परमेश्वरा, तुझ्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा तू आम्हाला आणलंस म्हणून मी तुझे आभार मानतो बाप्पा. तुझ्या समक्षमध्ये तुम्हाला आम्हाला आणलंस, तुझे आभार मानतो बाप्पा. तुझ्या दयेबद्दल, तुझ्या कृपेबद्दल, तुझ्या करुणेबद्दल आम्ही सदैव तुझं गौरव करतो. हे परमेश्वरा, तुझी स्तुती आणि स्तवन करतो. आमच्या अशक्तपणामध्ये बाप्पा तू आमचा सहाय्य होतोस, आमची शक्ती होतोस, याबद्दल तुझे आभार मानतो. आज पुन्हा एकदा बाप्पा तुझ्या उपस्थितीमध्ये तू आम्हाला आणलंस, मी तुझे आभार मानतो बाप्पा. धन्य तुझं नाम प्रभू. तू आजपर्यंत आम्हावर आपली कृपा ठेवलेली आहेस म्हणून बाप्पा मी सर्व गौरव मी तुझ्या पवित्र नामाला देतो. कारण तुझ्या कृपेशिवाय आम्ही तरू शकत नाही. तुझ्या कृपेशिवाय आम्ही उद्याचा दिवस, नंतरचा दिवस, पुढची वेळ पाहू शकत नाही. ही केवळ तुझी दया आहे आमच्यावरची, ही तुझी केवळ कृपा आहे ज्यामुळे अजून आम्ही टिकून आहोत. हे परमेश्वरा, आज पुन्हा एकदा तुझ्या समक्षतेमध्ये, तुझ्या उपस्थितीमध्ये आलेलो असताना मी प्रार्थना करतो प्रभू. यावेळी जे प्रार्थना करीत आहेत, जे तुझा सन्मान करीत आहेस आणि जे तुझं वचन ऐकणार आहेत परमेश्वरा, प्रत्येकाच्या अंतकरणाला या क्षणाला स्पर्श कर. त्यांचं अंतकरण उघड बाप्पा. त्यांना समजणार मन दे, ऐकणारे कान दे. त्यांना तुझी वचने समजू देत परमेश्वरा. त्यांच्या आध्यात्मिक नेत्र उघड म्हणजे तुझ्या शास्त्रातला अद्भुत प्रकाश ते पाहतील. त्यांच्या आध्यात्मिक कान उघड म्हणजे ते तुझी स्वर्गीय वाणी जी तुझ्या वचनांमध्ये लपलेली आहे ते ऐकतील. हे प्रभू, त्यांच्या अंतची प्रकाशित कर. त्यांना तू सहाय्य कर, त्यांना मदत कर प्रभू. तुला शोधण्यासाठी त्यांना तू मार्ग दाखव. प्रत्येकाच्या अंतकरणात स्पर्श कर. यासाठी ऐकलेलं वचन त्यांच्यासाठी लाभदायक असं साबित व्हावं. हे प्रभू, मलाही तू सहाय्य होत आलेला आहेस. दरवेळेस तू मला मदत केलेली आहेस, याबद्दल तुझे आभार मानतो. आज पुन्हा एकदा परमेश्वरा मी स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपितो. हे परमेश्वरा, माझ्या मनाला तू स्पर्श कर, माझ्या विचारांना तू स्पर्श कर. हे प्रभू, माझ्या जिभेला स्पर्श कर, ओठांना विधीवरचा इंगळ लाव. माझ्यावर तुझा अनॉइंटिंग ठेव, तुझा अभिषेक ठेव प्रभू. तू आमच्यासाठी बोल, माझ्यासाठी आणि या लोकांसाठी तू बोल परमेश्वरा. आम्हाला तुझी गरज आहे, तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे. जोपर्यंत तू आम्हाला मार्ग दाखवित नाहीस तोपर्यंत आम्ही पुढे जाऊ शकत नाही. प्रभू, तुझ्या नजरेमध्ये आम्ही पुन्हा एकदा चांगल्या रीतीने उभं राहावं म्हणून तू आम्हाला मदत कर. प्रत्येकाला तू मदत कर बाप्पा. माझा जीव, शरीर, आत्मा तुझ्या स्वाधीन घे परमेश्वरा आणि तू मला मदत हो. माझ्या अशक्तपणामध्ये तुम्हाला हात भार लाव. शक्ती दे परमेश्वरा, शक्ती दे. हे तू पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन घे. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नात मागतो म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन. इर्मिया 6:16 परमेश्वर म्हणतो, चव्हाट्यावर उभे राहून पहा आणि पुरातन मार्गापैकी कोणत्या मनाने विचारा. आमेन. इर्मिया 6:16 परमेश्वर म्हणतो, चव्हाट्यावर उभे राहून पहा आणि पुरातन मार्गापैकी कोणत्या मनाने विचारा. आमेन. Bless the Lord. Thank you very much. May God bless you. Well, देवाच्या नावाला धन्यवाद देतो आजच्या समयाबद्दल. आजची ही जी वेळ परमेश्वराने पुन्हा एकदा आपल्याला दिली, त्याच्या उपस्थितीमध्ये परमेश्वराने आपल्याला आणलं, याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देतो. आणि यावेळेस मी तुम्हा सर्वांचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत करतो. लोकन मंडळीतले लोक,
आणि आपले सर्व इतर भाऊ आणि बहीण जे ऑनलाईन उपस्थित आहेत, त्या तुम्हा सर्वांचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत करतो. भिंगार गॉस्पेल असेंब्ली चर्च, भिंगार अहमदनगर तर्फे मी तुमचं स्वागत करतो. आज पुन्हा एकदा परमेश्वराने त्याच्या उपस्थितीमध्ये आपल्याला आणलं, याबद्दल देवाचे आभार मानतो. देव वेळोवेळी आपल्याला त्याच्या समक्षतेमध्ये आणत आहे. ज्यावेळेस आपण त्याच्यासमोर येतो आणि त्याच्या वचनांचं मनन आपण करण्यासाठी एकत्र येतो, अशा वेळेस निश्चितच आपण अपेक्षा करतो की देवाची समक्षतेता आपल्यामध्ये असावी, देवाची उपस्थिती आपल्यामध्ये असावी आणि बोलणाऱ्यावर देवाचा स्पर्श असावा, बोलणाऱ्यावर देवाचा अभिषेक असावा आणि एवढंच नव्हे तर ऐकणाऱ्यांवर सुद्धा देवाचा अभिषेक असावा. कारण अभिषेक हा बोलण्यासाठी मुखामध्ये शब्द घालतो आणि अभिषेक हा ऐकण्यासाठी कानांना स्पर्श करतो. म्हणून अभिषेकाशिवाय मी बोलू शकत नाही आणि अभिषेकाशिवाय तुम्ही ऐकू शकत नाही. अभिषेकाशिवाय माझं बोलणं हे निष्फळ होईल आणि अभिषेकाशिवाय तुमचं ऐकणं हे निष्फळ होईल. तुम्हाला त्याचं काही फळ मिळणार नाही आणि मलाही नाही. आणि त्यामुळं ज्यावेळेस कार्य व्हावं लागतं त्यावेळेस दुतर्फा व्हावं लागतं. परमेश्वराने बोलणाऱ्याच्या मुखाला जसा तो स्पर्श करतो आणि अभिषेक त्याच्यावर ठेवतो, तसाच अभिषेक त्याने ऐकणाऱ्या लोकांवर ठेवला पाहिजे, की जेणेकरून ऐकणाऱ्यांना देवाचं वचन, त्याची रुची आणि देवाच्या वचनांमधलं जे सामर्थ्य आहे त्याची अनुभूती लोकांना यावी. म्हणून देवाने हे कार्य करावं लागतं. त्यानंतर इतक्यात आपण गीत गायलं, तू बडे मैं घटू, तू बडे मैं घटू. हे नवीन हिंदी सॉन्ग आहे, पण उत्तम सॉन्ग आहे आणि आम्हाला वाटलं असं की ते आम्ही गावं, म्हणून आता इतक्यात आम्ही गायलं ते गाणं. आणि मी या ठिकाणी जरा थोडंसं आपल्या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये थोडीशी जरा सुधारणा केलेली आहे, की ज्या वेळेस आपण गीत गातो, इंग्लिश सॉंग्स असो किंवा हिंदी सॉंग्स असो किंवा मराठी सॉंग्स असो, तर या ठिकाणी ब्रदर अर्पित आहे, ब्रदर अर्पित आपल्यासाठी किंवा ब्रदर अमोल आपल्यासाठी गीत ते व्हॉट्सअप या ठिकाणी फेसबुक ग्रुपला टाकतील. माझी अशी इच्छा आहे, मी हे कशासाठी टाकणार यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये ते गीत गावं, तुम्ही तुमच्या घरामध्ये ते गीत गावं, गाण्याचा प्रयत्न करावा. आणि तुमच्या घरामध्ये पण तीच प्रार्थना भरलेली आहे आता सध्या, जी या ठिकाणी भरलेली आहे. आता आपण सर्वजण ऑनलाईन एकत्र आलेलो आहोत, म्हणजे आपण चर्चमध्ये एकत्र आलेलो आहोत असं फिलिंग तुमच्या मनामध्ये आलं पाहिजे. आणि मी एक वेळेस संदेश दिला होता की तुमच्या घराचं रूपांतर प्रार्थनालयामध्ये करा. ज्यावेळेस 6 वाजता संध्याकाळचे ज्यावेळेस आपण ऑनलाईन सर्व्हिसमध्ये येतो त्यावेळेस आपल्या घराचं रूपांतर प्रार्थनालयामध्ये आपण केलं पाहिजे आणि त्यावेळेस आपण गीत गायला पाहिजे. कित्येक वेळेस गीत आपल्याला समजत नाहीत, गीत ब्रविश्वास गाता, ब्रविश्वासी फॅमिली गाती, पण तुम्हाला कित्येक वेळेस त्याचे वर्डिंग समजत नाही, त्याचे शब्द समजत नाही. त्यामुळं ही उपाययोजना आहे तुमच्यासाठी की गीत या ठिकाणी फेसबुकला टाकलेलं आहे. दर मीटिंगला हे गीतं टाकण्यात येतील, तुम्ही पाहू शकता आणि त्याप्रमाणे गीत गाऊ शकता, प्रयत्न करू शकता. म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये ऐक्य येईल, तुमच्या आणि माझ्या आत्म्यामध्ये ऐक्य येईल. सुंदर गीत आहे, छोटंसं गीत आहे, परंतु तेरे नाम के लिए जिये हम. आपण कोणासाठी जगतो? आपण स्वतःसाठी जगतो का येशूच्या नामासाठी जगतो? पाऊल म्हणतो की मला जगणे हे ख्रिस्त आहे आणि मरणे हा लाभ आहे. जगायचं तर ख्रिस्तासाठी, स्वतःसाठी नाही. तुम्ही स्वतःसाठी खूप काय जगलात. स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वतःच्या इच्छा पूर्ण करणं, स्वतःच्या इच्छा पूर्ण करणं, जसं वाटेल तसं वागणं, आपलं सांसारिक जीवन जगणं, आपल्या इच्छांना जसं वाटेल तसं फिरणं. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे भरपूर जगले, पण तुम्ही येशूच्या इच्छेप्रमाणे कसं जगणार? तेरे नाम के लिए जिये हम, तेरे नाम के लिए जिये हम. आपल्याला जगायचं तर त्याच्या नामासाठी जगायचंय, ख्रिस्तासाठी जगायचंय. तू बडे मैं घटू,
जितकं आपण स्वतःला मारू तितका तो आपल्यामध्ये वाढत जाणार, तितकं त्याचं गौरव आपल्यामध्ये दिसत जाणार, तितका तो आपल्या जीवनातून दिसून येणार, स्वतःलाही आणि इतरांनाही. तू बडे मैं घटू. जोपर्यंत तुम्ही घटत नाही, जोपर्यंत तुम्ही कमी होत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःला मारत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःचा वधस्तंभ उचलत नाही, अर्थात स्वतःला मारत नाही, स्वतःच्या इच्छांना ठार करत नाही, तोपर्यंत येशू तुमच्यामध्ये वाढू शकत नाही. येशूला तुमच्यामध्ये वाढण्यासाठी, त्याची गौरव अधिक प्रमाणात वाढण्यासाठी तुम्हाला घटलं पाहिजे, तुम्हाला कमी झालं पाहिजे. त्याच वेळेस येशू तुमच्यामध्ये वाढत जाईल. मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तुमच्या जीवनातून त्याला गौरव मिळाला पाहिजे. तुम्ही त्याचा गौरव कसं करता? हालेलुया, प्रेज द लॉर्ड, थँक यू जीसस, प्रेज जीसस असं म्हणून तुम्ही त्याचा गौरव करता का? नाही, त्याच्याने गौरव होऊ शकत नाही. कारण तुम्ही तसं बोलताल पण तुमचं अंतःकरण कित्येक किलोमीटर त्याच्यापासून दूर असाल. तर त्याचं गौरव तुम्ही कसं करताल? कसं गौरव होतं येशूचं किंवा पित्याचं? मेरे जीवन से महिमा तुझे मिले. मेरे जीवन से महिमा तुझे मिले. मुख से नहीं, मेरे मुख से नहीं तर मेरे जीवन से महिमा तुझे मिले. कसं मिळेल? तुमच्या जीवनाच्या द्वारा त्याला गौरव कसं मिळेल? शास्त्रवचन असं सांगतं, मत्ते कृष्ण वर्तमान याच्या सुरुवात वचन असं सांगतं या ठिकाणी 5वा अध्याय 16 वचन सांगतं की त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो. कोणता आहे तुमचा उजेड? कुठला उजेड आहे? तुमची चांगली कृत्ये, हाच तुमचा प्रकाश आहे. तुमची चांगली कृत्ये, युअर गुड वर्क्स इज युअर लाईट. तुमची चांगली कृत्ये हा तुमचा उजेड आहे. जर चांगली कृत्ये तुमच्या जीवनामध्ये आहे तर तुमच्या जीवनात उजेड आहे. आणि प्रभू येशूचे बोल आहेत, तो म्हणतो त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो. अर्थात लोकांनी तुमची चांगली कृत्ये पाहोत. लेट पीपल सी युअर गुड वर्क्स. लेट पीपल सी युअर गुड वर्क्स. लोकांना तुमची चांगली कृत्ये पाहू द्या आणि ही चांगली कृत्ये त्यांच्या समोर एक उजेडाप्रमाणे होतील. कारण त्यांच्या जीवनात तर अंधार आहे, अंधकार आहे, पण ज्यावेळेस तुमची चांगली कृत्ये ते पाहतील, तुमचा उजेड त्यांच्यावर पडेल आणि त्यांना दिसेल की ते स्वतः अंधारात आहेत आणि त्यांनी उजेडात येणं गरजेचं आहे तुमच्यासारखं. अर्थात त्यांनी तुमच्यासारखी चांगली कृत्ये करणं गरजेचं आहे. ब्रदर्स अँड सिस्टर्स, चांगली कृत्ये जर तुमच्या जीवनात नाहीत, देवाला आवडणारी कृत्ये जर तुमच्या जीवनात नाहीत, देवाच्या इच्छेप्रमाणे कृत्ये आणि आज्ञा पाळण्याची कृत्ये जर तुमच्या जीवनात नाहीत, तर मग तुमच्यामध्ये अंधार आहे, तुमच्यामध्ये उजेड नाहीये. तो म्हणतो त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो, यासाठी की त्यांनी तुमची चांगली कृत्ये कामे पाहावी, चांगली कामे पाहावी, चांगली कृत्ये पाहावी आणि तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे. अर्थात स्वर्गीय पित्याचं गौरव कसं होतं? तुमच्या चांगल्या कृत्यांच्या द्वारे. मुखाने तुम्ही त्याचं गौरव करू शकत नाही. मुखाने जरी तुम्ही म्हटले, परंतु कित्येक वेळेस तुमचं अंतःकरण देवापासून दूर असतं. मत्ते 15:8 मध्ये वचन सांगतं की हे लोक ओठांनी माझं नाम घेतात. ओठांनी, 8वं वचन, हे लोक ओठांनी माझा सन्मान करीतात. थँक्यू जीसस. कित्येक लोक करतात. थँक्यू जीसस, प्रेज गॉड. थँक्यू जीसस, प्रेज द लॉर्ड, प्रेज गॉड, प्रेज युअर नेम जीसस. कित्येक लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचं अंतःकरण मजपासून दूर आहे. निश्चित आपण ओठांचं फळ दिलं पाहिजे, पण परमेश्वर तुम्हाला भासला पाहिजे.
परंतु ओठांपेक्षा मुखापेक्षाही जास्त गौरव आपल्या कृत्यांच्याद्वारे परमेश्वराचं होतं, एक कायमचं लक्षात ठेवा. तुमच्या कृत्यांच्या द्वारा परमेश्वर गौरविला जातो. बोलायची सुद्धा गरज नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज यू जीजस, थँक यू जीजस. बोलायची गरज नाही. जितकं तुम्ही स्वतःची कृत्ये सुधरवताल, स्वतःच्या कृत्यांमध्ये सुधारणूक करताल, देवाला आवडणारी कृत्ये करताल, तितका परमेश्वर तुमच्यामधून लोकांना दिसेल. तुमचा उजेड, तुमचा प्रकाश लोकांना दिसेल. शास्त्रवचन सांगतं की तुम्ही जगाचे प्रकाश आहात. तुम्ही, यू आर द लाईट ऑफ द वर्ल्ड. यू आर द लाईट, LIGHT, लाईट ऑफ द वर्ल्ड. अर्थात काय, यू आर द लाईट ऑफ द वर्ल्ड म्हणजे काय? तुम्ही जगाचा प्रकाश आहात म्हणजे काय? म्हणजे तुमची चांगली कृत्ये जी वचनानुसार आहेत, आज्ञापालनानुसार आहेत, तो एक इतरांसाठी एक प्रकाश बनतो, इतरांसाठी एक लाईट बनतो. आणि लाईट तुम्ही वचनामधून घेता. तुझं वचन माझ्या पावलांकरिता दिवा आणि माझ्या मार्गावर प्रकाश आहे. वचन प्रकाश आहे. आणि वचन जितकं तुमच्या जीवनात येतं तितके तुम्ही प्रकाश बनतात. वचनाशिवाय, आज्ञापालनाशिवाय तुम्ही प्रकाश बनत नाही. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये वचनांना थारा नाही, तो प्रकाश नाही बनू शकत. पहा, पण तुम्ही जगाचे प्रकाश आहात. तुम्ही जगाचे प्रकाश आहात. आणि आपल्या कृत्यांच्या द्वारा आपला प्रकाश लोकांपुढे पडतो, आपला उजेड लोकांपुढे पडतो. पहा, आपली कृत्ये तशी असावीत. पहा, म्हणून मग आपले कृत्ये देवाला आवडणारी जर असली तर निश्चित आपल्यामधून प्रकाश बाहेर यायला लागतो. तो इतरांना दिसायला लागतो, आपल्या घरच्या लोकांना दिसायला लागतो. आपल्यामध्ये झालेले बदल हे घरच्या लोकांना दिसायला लागतात. आपल्यामधला प्रकाश घरचेही लोक पाहतात, शेजारचेही पाहतात, कामावरचेही पाहतात आणि इतर लोकही पाहतात. आणि हा बदल जसा त्यांना दिसतो ते म्हणतात की हा कोण आहे, हा कोणत्या देवाची सेवा करतो. अर्थात तुमच्याद्वारा तुमच्या स्वर्गीय पित्याचं गौरव होतं. येशूने पित्याचं गौरव केलं. कसं केलं? योहान 17व्या अध्यायामध्ये वचन सांगतं. ऍक्च्युली हे माझी वचन नाहीत, परंतु ओघाने आलेली वचन आहेत जे देवाचा आत्मा जे प्रेरित करतो ते. ऍक्च्युली मला माझ्या दुसऱ्या विषयामध्ये जायचंय. या गाण्यातून मी माझ्या विषयामध्ये मी जातो, परंतु 17वा अध्याय, योहान कृष्णवर्तमान 17वा अध्याय आणि वचन सांगतं, 4थं वचन, जे काम तू मला करावयास दिले ते समाप्त करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. प्रश्न, येशूने देवाचं गौरव कसं केलं आणि तुम्ही देवाचं गौरव कसं करता? येशूने देवाचं गौरव कसं केलं? तो हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणत बसला का? नाही. त्याने स्वतःच्या कृतीच्या द्वारा, देवाला आवडणाऱ्या कृत्यांच्या द्वारा त्याने देवाचं गौरव केलं. पण दुसरा हायवे नाहीये, जगामध्ये दुसरा मार्ग नाहीये. तुम्ही हालेलुया प्रेज द लॉर्ड मुखाने म्हणताल, परंतु अर्ध मन तुमचं देवामध्ये असेल, देवाच्या गोष्टीमध्ये असेल, अर्ध मन बाहेर भटकलेलं असेल. पहा, आणि अशा रीतीने देवाची उपासना करू शकत नाही. तो आपला देव परमेश्वर याजवळ पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने आणि शक्तीने प्रीती कर. पूर्णता पाहिजे सगळ्या गोष्टीमध्ये. आणि आपल्याला असं वाटत होतं की देवाची उपासना करणं आणि त्याची भक्ती करणं म्हणजे हालेलुया म्हणणं, फक्त प्रेज द लॉर्ड म्हणणं नाही. याही पलीकडे जाऊन एकदम शुद्ध असा मार्ग आहे, आणि तो आहे आपली कृत्ये, आपली चांगली वागणूक, देवाला आवडणारी वागणूक, ती लीनता, ती नम्रता, ती प्रीती, ती मनामध्ये असलेली शांती, ती चांगुलपण, एकमेकाविषयीची काळजी, केअर फॉर वन अनादर.
ती प्रीती देवाच्या लेकरांविषयी जी मनामध्ये आहे, देवाच्या कार्यावर, देवाच्या मनुष्यावर जी प्रीती आहे ही आपली कृत्ये आहेत. आणि ही कृत्ये देवाचं गौरव प्रकट करतात. आता तुमच्या कृत्यांच्या द्वारा तुम्ही देवाचं गौरव करता. कृत्यांच्या द्वारा प्रभू येशू म्हणतो, जे काम तुम्हाला दिलं ते मी करून तो मी तुझं पृथ्वीवर गौरव केलंय. देवाने जे तुम्हाला काम दिलेलं आहे, ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुम्ही पित्याचं गौरव करता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड पेक्षा ही स्ट्रॉंग. ज्यावेळेस मनुष्य तुम्हाला एखादं काम सांगतो, तुम्ही ते करता विश्वासूपणाने, स्वइच्छेने, मनावर दडपण न घेता, इच्छा नसताना करणं, त्यापेक्षा इच्छेने करणं, मनापासून करणं, स्वइच्छेने करणं, आनंदाने करणं, यामध्ये देव संतोषविला जातो आणि यामध्येच केवळ आशीर्वाद मिळतो. तुम्ही ओढू तोडून एखादं काम करत असाल तर त्यामध्ये आशीर्वाद नाही, पित्याचं गौरवही होणार नाही. गॉड विल नॉट बी ग्लोरिफाईड. गॉड ग्लोरिफाईज. गॉड इज ग्लोरिफाईड बाय युअर वर्क्स. तुमच्या कृत्यांच्या द्वारा परमेश्वर गौरविला जातो. तुम्ही कसं करता पित्याचं गौरव? तुम्ही कसं करता येशूचं गौरव? कृत्यांच्या द्वाराच केवळ त्याचं गौरव केलं जाऊ शकतं. येशूनं 33.5 वर्ष नियमशास्त्र पाळलं, आज्ञापालन केलं आणि आज्ञापालनाच्या द्वारा त्याने पित्याचं गौरव केलं. तुम्हाला ज्या आज्ञा दिल्या जातात, कित्येक जण पाळतात, कित्येक जण नाही पाळत, त्यानुसार पित्याचं गौरव होतं. जे पाळतात त्यांच्यानुसार, त्यांच्या द्वारा पित्याचं गौरव होतं. तुमची कृत्ये पित्याचं गौरव करतात. आता आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की माझ्याद्वारे पिता गौरविला जातोय का? मी ते साधन आहे का की ज्याद्वारा पिता गौरविला जातो? येशूचं नाम गौरविलं जातं का? मग मी निष्फळ आहे का? मग माझ्या जीवनाला कुठलाही अर्थ नाही? मी केवळ व्यर्थ देवाची उपासना करीत आहे काय? शास्त्रवचन सांगतं, मत्ते 15:8 मध्ये वाचलं की लोक व्यर्थ माझी उपासना करतात. व्यर्थ उपासना. प्रार्थना करणं ही एक उपासना आहे, स्तुतिस्तवन करणं एक उपासना आहे, वचन ऐकणं ही एक उपासना आहे. व्यर्थ कधी होती उपासना तुमची? ज्यावेळेस तुमच्यामध्ये कृती 0 असते, कृतीचा अंश नसतो तुमच्या जीवनामध्ये. त्यावेळेस तुमची उपासना व्यर्थ होते. पिता तुमच्याकडून गौरविला जाणार नाही. देवाची अशी इच्छा आहे तुमच्याविषयी की देवाचं तुमच्या द्वारा गौरव व्हावं. देवाचं तुमच्या द्वारा गौरव व्हावं. तुम्ही कधी विचार करता का की माझ्या द्वारा पित्याचं गौरव व्हावं? इतक्या 2 वचन आपण वाचले मत्ते, कृषी, वर्तमान, योहान 7व्या अध्यायामध्ये, की त्यांची कृत्ये पाहून पित्याचं गौरव होतं. पण जो चांगली कृत्य करतो आणि पित्याचं गौरव केलं जातं त्याच्याकडून, त्याच्या कृत्यांच्या द्वारा, तो देवाला संतोष विणारा व्यक्ती आहे. हनोक देवाला संतोष विणारा होता. येशू देवाला संतोष विणारा होता. आकाशवाणी झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच विषयी माझा जीव संतुष्ट आहे. कधी? ज्यावेळेस त्याची कृत्य त्याने पाहिली. कृत्यांच्या द्वारा पित्याचं गौरव होतं. पण आणि कित्येक लोक तुम्हाला दिसतं कृत्यांमध्ये 0 असतात. परिणामतः कृत्यामध्ये 0 असल्यामुळं तुमच्या द्वारा पित्याचं गौरव होत नाही. तुम्ही फक्त प्रार्थना करता, तुम्ही फक्त उपास करता, तुम्ही फक्त वचन ऐकता, पण कृत्यामध्ये तुम्ही 0 आहात. ते जिवंत कृत्य तुमच्या जीवनातून दिसत नाहीत. त्यामुळं पिता गौरविला जात नाही. म्हणून परमेश्वर म्हणतो तुमच्या कृत्यांकडे लक्ष लावा. पे अटेन्शन टू युअर वर्क्स. तुमच्या कृत्यांकडे लक्ष लावा. तुमची कृत्य कशी आहेत ते पहा. आणि मागच्या वेळेस एक खूप सुंदर असा मेसेज झाला
देवाचं अनॉइंटिंग होतं त्या संदेशामध्ये, अभिषेक होता. ज्यांनी ऐकलं ते आशीर्वादित झाले, ज्यांनी नाही ऐकला त्यांचं दुर्दैव. ज्यांनी वर ऐकला त्यांचंही दुर्दैव, पण ज्यांनी मनापासून ऐकला ते आशीर्वादित झाले. परंतु सुंदर असं संदेश होता, आणि संदेशाचं नाव होतं की जे मृतवत होऊन राहिले आहे ते स्थिर कर. जे मृतवत होऊन राहिले आहे ते स्थिर कर. मी आज माझ्या पुढच्या वचनामध्ये जाणार आहे. पण 3रा अध्याय, प्रकटीकरण 3रा अध्याय वचन 2, तू जागृत हो आणि जे मृतवत होऊन राहिले आहे ते स्थिर कर. स्थिर कर. मृतवत माणूस कशामुळे होतो आणि स्थिर माणूस कशामुळे होतो? प्रश्न. माणूस मृतवत कशामुळे होतो आणि माणूस स्थिर कशामुळे होतो? प्रश्न, महत्वाचा प्रश्न. त्याचं उत्तर पुढे लिहिलंय, कारण तुझी कृत्ये, पुन्हा आलं कृत्ये, कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या दिसण्यात आली नाहीत. पूर्ण अर्थात तुमची कृत्ये पूर्ण अशी देवाच्या नजरेत दिसण्यात आली पाहिजे. वर अशी कृती करू नका. तुम्ही देवाच्या दृष्टीने नीट ते करता, पण जर तुमचं अंतःकरणच त्यामध्ये नाहीये तर तुम्ही आशीर्वादित कधीच नाही होणार. तुमची कृत्ये पूर्ण होत नाहीत. अमास्या राजाविषयी आपण माग एकदा वचन पाहिलं होतं, आठवतं तुम्हाला? अमास्या राजा, त्याच्याविषयी वचन मी तुम्हाला दिलं होतं. अमास्या, 2 इतिहास 25:2, फास्ट. 2 इतिहास 25:2 मध्ये तेवढं वचन मी घेतो. पण तो अमास्या राजा यानं देवाच्या दृष्टीने जे नीट ते केलं. आज पण ऐका परमेश्वर काय बोलत आहे तुमच्याशी. मी तुमचं लक्ष तुमच्या कृत्यांकडे लावत आहे, आणि आणखीन मला काहीतरी बोलायचं तुमच्याशी. पण अमास्या 25:2, 2 इतिहास 25:2. परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते त्याने केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते त्याने केले. कदाचित ब्रविश्वासी आज्ञा तुम्ही पाळताल, ब्रविश्वास सांगतात ते तसं करताल, कदाचित करताल. पण पुढे प्रॉब्लेम काय? अमास्याने पण तेच केलं. परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते केलं. बरं, परमेश्वराची काय इच्छा आहे? तुम्ही देवाच्या माणसाची आज्ञा पाळावी, आणि तुम्ही पाळली देवाच्या माणसाची आज्ञा. अमास्याने तेच केलं. अमास्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते केलं. पुढं, पण ते खऱ्या अंतःकरणाने केले नाही. पण त्याने ते खऱ्या अंतःकरणाने केले नाही. His heart was not in it. His heart was not in it. त्याने केलं, पण त्याचं अंतःकरण दूर होतं परमेश्वरापासून. त्याने कृती केली. कित्येक लोक कृती करतात, विश्वासी सांगितलं मला कृती करायची, पण त्यांचं अंतःकरण त्याच्यामध्ये ते टाकत नाहीत. They do not put their heart. They do not put their heart in it. So that is why they are not blessed. म्हणून ते आशीर्वादित होत नाही, कारण का ते त्या गोष्टींमध्ये त्यांचं अंतःकरण टाकत नाही. एखादं काम वर करणं यात आशीर्वाद नाही. एखादं काम मनापासून करणं यात मिळणारा आनंद आणि शांती आणि आशीर्वाद हा काहीतरी वेगळाच आहे, आणि तो त्यालाच मिळतो जो करतो. तो त्यालाच मिळतो जो मनापासून करतो, आनंदाने. नंबर 1, आनंदाने, स्वइच्छेने, मनापासून करतो, असा माणूस आशीर्वादित होतो. मला माहित नाही तुम्हाला कसं आशीर्वादित व्हायचं, पण तुमचं मन लागलं पाहिजे. आणि देव म्हणतो की तुझी कृत्यांकडे लक्ष पुरव. एक तर तुझी कृत्ये 2 टाईपची स्थिती तुमच्यामध्ये आणतील. तुमची कृत्ये, एक तर ते तुम्हाला मृतवतपणा आणतील, नाही तर तुम्हाला स्थिर करतील. ते त्यावर अवलंबून आहे तुमची कृत्ये कशी आहेत. तुमची कृत्ये कशी आहेत. देवाला न आवडणारी जर कृत्य असली तर ते तुमच्यामध्ये मृतवतपण निर्माण करील. जर देवाला आवडणारी कृत्य असतील, चांगली कृत्य असतील, तर मग ते तुमच्यामध्ये स्थिरता निर्माण करतील. आणि तुझी कृत्ये, कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण, अर्धवट नाही, पूर्ण अशी माझ्या दिसण्यात आली नाहीत. अर्थात
अर्थात त्यांची कृत्ये मोजली गेली. सार्दिस येथील मंडळीतल्या लोकांची कृत्ये मोजली गेली. आज या भूतलाच्या पाठीवर ज्या मंडळ आहेत ख्रिस्ता शरीरातल्या त्या मधल्या लोकांची परमेश्वर कृत्ये मोजतो. आजही परमेश्वर या ठिकाणी या लोकल मंडळीतल्या स्थानिक मंडळीतल्या लोकांची कृत्ये तो मोजतो की त्याला त्याची कृत्ये ही देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी गणण्यात येतील का नाही. ब्रदर्स अँड सिस्टर, तुम्ही वचन फक्त ऐकायचं म्हणून ऐकू नका. तुम्ही त्यामध्ये जा, वचन काय सांगतं ते बघा. परमेश्वर तुमचं लक्ष तुमच्या कृत्यांकडं लावू इच्छितोय की तुम्हाला ती कृत्य करायची जी देवाला आवडणारी आहेत का. आणि मग आणखीन एक वचन आपण पाहिलं होतं, प्रकटीकरण 2 अध्याय वचन 4 आणि 5. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, याविषयी मला तुला दोष देणे बाकी आहे. पहिली प्रीती ती पहिली कृत्य होते. 18 ते 20 वर्षापूर्वीची तुमची कृत्ये ही पहिली प्रीती होती. फर्स्ट लव, तुमची पहिली प्रीती. पहा, तू कोठून पडलास आहेस या त्याची आठवण कर. आता पहा, मी तुमच्या बरोबर काहीतरी वेगळं बोलतोय. देवाचे आभार मानतो की मी जसं मेसेजला सुरुवात केली, संदेश बरोबर ट्रॅकवर आहेत, वचन बरोबर ट्रॅकवर येत आहेत. तुमचा उजेड लोकांसमोर पडू द्या, त्यामधूनही कृत्ये दिसून येतात. त्याच्यानंतर प्रभू येशू म्हणतो, जे काम तुम्हाला दिलं ते करून मी तुझं गौरव पृथ्वीवर केलेलं आहे, त्यामधूनही कृत्य दिसून येतात. त्याच्यानंतर प्रकटीकरण 3 अध्याय आणि 2 वचनातही पाहिलं आपण की तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी दिसण्यात आली नाहीत. आणि आता इथंही कृत्येच आहेत पुन्हा. तरी तू कोठून पडलास. आता पहा, जर मागच्या संदेशाप्रमाणे आजचा संदेश केअरफुली ऐका. मागच्या संदेशाप्रमाणे जर तुमची स्थिती मृतवत आहे, आणि शास्त्रवचन सांगतं जे मृतवत होत आहे ते स्थिर कर. वेल, तुम्ही कसं करता? जे मृतवत होत आहे ते स्थिर कसं करणार? कसं करणार? संदेश तर खूप छान आला. जे मृतवत होत आहे तुझ्यामध्ये ते स्थिर कर. तुम्ही कसं करणार? ते एकाच मार्गाने जाऊन करू शकता तुम्ही. तुमची कृत्ये बदलावी लागतील. तुमची कृत्ये पुन्हा तुम्हाला ती करावे लागतील जी कृत्ये तुम्ही करीत होता भूतकाळ. मी तुमचं लक्ष भूतकाळाकडे वेधू इच्छितोय आणि परमेश्वर अनेक वचनांमधून तुमचं लक्ष, आज आपण अशी वचने पाहणार आहोत की जे तुम्हाला जर देव शोधायचा असेल, जो देव तुम्ही तुमच्या लाईफमध्ये गमावलेला आहे, तुम्ही देवापासून दूर गेलेले आहात, देवाचं मुख आता तुमच्यापासून झाकलेलं आहे, देव तुम्हाला दिसत नाही तुमच्या लाईफमध्ये, तर मग जर तुम्हाला वाटतं देवाला पुन्हा शोधावं, यू हॅव टू फाइंड गॉड. वेर इज ही? देवाला शोधायचंय तुम्हाला. तुम्ही कुठे शोधणार? तुम्ही कुठे शोधणार? देवाला शोधायचं कुठे शोधणार? वेल, त्याचं उत्तर आहे तुमच्या आधीच्या कृत्यांमध्ये तुम्हाला देव सापडेल. तुमच्या पहिल्या कृत्यांमध्ये तुम्हाला देव सापडेल, दुसरीकडे कुठेही नाही. तुम्हाला जर देव सापडण्याची इच्छा आहे, तुम्हाला जर वाटतं मला देवाला शोधायचंय, मी गमावलं माझ्या लाईफमध्ये देवाला, मी देवापासून खूप दुरावला गेलो, आणि तुम्हाला जर शोधण्याची त्याला इच्छा आहे, तर तुम्हाला कुठं सापडेल देव? उत्तर आहे त्याचं तुमच्या आधीच्या कृत्यांमध्ये, त्या दिवसांमध्ये तुम्हाला देव सापडेल. कारण त्या दिवसांमध्ये देव होता. 18 ते 20 वर्षापूर्वीच्या दिवसांमध्ये देव होता का? उत्तर आहे होता. त्याचे तुम्ही जिवंत साक्षीदार आहात. जे माझा संदेश ऐकत आहेत ते तुम्ही जिवंत साक्षीदार आहात. त्याचे अनुभव घेतलेले तुम्ही लोक आहात. देवाच्या गौरवाचा, त्याच्या चांगुलपणाचा, त्याच्या शांतीचा, त्याच्या आनंदाचा 18 ते 20 वर्षापूर्वी त्याच्या आरोग्याचा अनुभव घेतलेले तुम्ही लोक आहात. ती तुमची पहिली कृत्ये, पास्ट टेन्स. आजचा तुमचा वर्तमान काळ आहे, उद्याचा तुमचा फ्युचर आहे. पण परमेश्वर तुम्हाला टाइम टू टाइम आणि अनेक वचनांमध्ये
परमेश्वर तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला देवाला शोधायचं असेल, जर तुम्हाला पूर्वीची शांती समाधान तुम्हाला पाहिजे असेल, पूर्वीचे सगळे दिवस पुन्हा पाहिजे असतील, इफ यू वॉन्ट बॅक ऑल दोज डेज वन्स अगेन यू नो लाईफ, तुमच्या जीवनामध्ये जर पुन्हा ते दिवस पाहिजे असतील, तर परमेश्वर म्हणतो तुमचं लक्ष पूर्वीच्या कृत्यांकडे करा, पूर्वीच्या कृत्यांकडे करा. म्हणतो तू कोठून पडलास. आता अर्थ कुठून पडलास, तू ज्या स्पॉटला पडलास भूतकाळ झालाय तो, इट इज पास्ट टेन्स. तू कोठून पडला आहेस त्याची आठवण कर. अर्थात कुठला तरी असा स्पॉट होता की जिथं तुम्ही उभे होते, कुठला तरी स्पॉट होता जिथं तुम्ही उभे होते, पण तिथं तुम्ही खाली पडले. यू फेल डाऊन. कुठला तरी दर्जा होता, कुठला तरी स्पॉट होता, ज्या स्पॉटला तुम्ही खाली पडले, तुम्हाला ती स्टेज, तो स्पॉट आठवायचा आहे. मी नाही बोलत, वचन बोलता. तू कुठून पडलास त्याची आठवण कर. रिमेंबर. परमेश्वर तुम्हाला पुन्हा पास्ट कडे घेऊन जातो. परमेश्वर तुम्हाला पुन्हा तुमच्या भूतकाळाकडे घेऊन जातो. चांगला भूतकाळ, वाईट भूतकाळाविषयी बोलत नाही मी आज. परमेश्वर तुम्हाला तुमच्या चांगल्या भूतकाळाकडे घेऊन जातो, ज्या भूतकाळामध्ये परमेश्वर तुमच्या बरोबर होता. परमेश्वर तुम्हाला हॅपीनेस देत होता, आनंद देत होता, शांती देत होता. ते दिवसच वेगळे होते. किती जण म्हणतात पूर्वीचे दिवस येतील का, पूर्वीचे दिवस येतील का, असं म्हणणारा माणूस परमेश्वरावर क्वेश्चन मार्क आणतो. असं म्हणणारा माणूस परमेश्वराविषयी डाऊट घेतो. शास्त्रवचन सांगतं मनुष्याला जे अशक्य ते परमेश्वराला शक्य आहे, देवाला तर काहीच अशक्य नाही. पूर्वीचे दिवस माझ्या जीवनात येतील का, ती शांती, तो आनंद, चांगले दिवस, हो निश्चित येतील. पण त्यासाठी तुझी पहिली कृत्ये तुझ्यामध्ये तू दाखवली पाहिजेत. पहा, केवळ तुझ्या कृत्यांच्या द्वाराच परमेश्वर पुन्हा तुझ्या जवळ येईल. म्हणतो तू कोठून पडलायस त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. दॅट मीन्स व्हॉट, यू हॅव टू गो बॅक टू युअर पास्ट. यू हॅव टू गो बॅक टू युअर पास्ट. तुम्हाला तुमच्या भूतकाळाकडे जायचंय. तुम्हाला तो चांगला भूतकाळ जो आहे, जो चांगला जुना मार्ग होता, ज्या जुन्या मार्गामध्ये तुम्ही होता, तो तुम्हाला पुन्हा अवलंबन करायचा. आता सध्या तुमचे नवीन मार्ग आहेत, तुमच्या स्वतःच्या विचारांचे मार्ग आहेत, म्हणून तुम्ही आशीर्वादित नाहीये. तुमच्या स्वतःच्या विचारांचे मार्ग आहेत तुमच्या जीवनात, म्हणून तुम्ही आशीर्वादित नाही. तुम्हाला भूतकाळाच्या मार्गांकडे जावं लागेल. आणि म्हणून इतक्या जोडणी वचन वाचलं, मी तुमचं लक्ष या वचनाकडे वेधू इच्छितो. इर्मया 6 अध्याय 16 वचन. तुम्ही कुठेही जा बायबलमध्ये, मी अशी वचन देणार आहे की परमेश्वर तुमचं सगळ्यांचं लक्ष भूतकाळाकडं वेधू इच्छितो, की त्या काळी कसं होतं. जी ईर्ष्या त्या काळी तुमच्यामध्ये होती ती आज आहे का. जी प्रीती देवाविषयीची त्या काळी तुमच्यामध्ये होती ती आज आहे का. जी शांती त्या काळी तुमच्यामध्ये होती ती आज आहे का. जे देवासाठी काहीतरी करायची इच्छा प्रचंड प्रमाणात तुमच्यामध्ये त्या काळी होती ती आज आहे का. कोणी थकत नव्हतं त्यावेळेस. आपले बंधू किंवा बहिणी इतकं कष्ट करायचे, कोणी थकत नव्हतं. थकवा दूर होता, ते आशीर्वाद होता देवाचा. शांती होती आणि निस्वार्थीपणा होता त्या गोष्टीमध्ये. स्वार्थीपणा नव्हता, आज स्वार्थीपणा आलाय. देवाचं कार्य करायचं म्हटलं की एखाद्यामध्ये स्वार्थीपणा, तो स्वतःचा पहिला स्वार्थ पाहतो. इतकं मन भ्रष्ट झालंय. तर त्या काळी स्वार्थ नव्हता आपल्या बंधुजनांमध्ये. ते देवाची सेवा निस्वार्थी रीतीने करत असत, कशाची अपेक्षा न करता. आणि परमेश्वर त्याच्या बदल्यात त्यांना शांती, आरोग्य आणि आनंद देत असत.
आणि देवासाठी एक एक समर्पित जीवन त्या बंधूंचं होतं, बहिणींचं होतं. एक समर्पित डेडिकेटेड लाईफ ज्याला म्हणतो, असं जीवन ते जगत होते. तो तुमचा जुना मार्ग होता. इट वॉज युअर ओल्ड पाथ, PATH, ओल्ड पाथ. आणि त्यामध्ये तुम्हाला देव सापडला होता. ते दिवस जर का तुम्ही आज म्हणता की काय ते दिवस होते, अर्थात तुम्ही म्हणता की त्या दिवसामध्ये तुमच्याबरोबर देव होता. पण आज नाहीये ते दिवस, तुमच्याकडे आज नाहीये. म्हणजे काय, देव तुमच्यापासून दूर गेला, देव तुम्ही गमावला. पण देव तुम्हाला तुमच्या जुन्या मार्गामध्ये सापडेल. म्हणून शास्त्रवचन सांगतं इर्मिया 6:16, परमेश्वर म्हणतो, चव्हाट्यावर उभे राहून पहा आणि पुरातन मार्गांपैकी कोणता म्हणून विचारा. परमेश्वर म्हणतो, तुम्ही कशाची विचारपूस करा? पुरातन मार्ग, जुना मार्ग. पहा, तुम्ही बघता जशी पिढी बदलत जाते, लोकांचे नवीन नवीन विचार, नवीन पिढीमध्ये नवीन विचार येतात. तुम्ही नीट समजून घ्या मी आज काय बोलतोय. नवीन पिढीमध्ये नवीन विचार असतात आणि जुन्या लोकांचे त्यांचे विचार जुळत नाहीत. पण जुन्या लोकांना जी माहिती असते ती नवीन लोकांना काहीच माहिती नसते. किंवा जुन्या लोकांनी जो परमेश्वर पाहिलेला असतो तसा परमेश्वर नवीन लोकांना दिसत नाही, नवीन पिढीला दिसत नाही. पहा, कारण का जुन्या लोकांकडे जुने मार्ग असतात आणि त्यांना परमेश्वराचा एक्सपिरियन्स आलेला असतो. पण नवीन लोक स्वतःच्या विचारांप्रमाणे वागायला लागतात आणि जुन्या लोकांचा मार्गात ते चालणं नाकारतात. त्यामुळं त्यांना परमेश्वर सापडत नाही. ते स्वतःच्या मार्गांचं अवलंबन करायला लागतात, म्हणून परमेश्वर त्यांना सापडत नाही. नवीन पिढी, म्हणून जुन्या लोकांचं ते काम आहे की त्यांना जो जुना मार्ग देवाचा माहिती आहे तो त्यांनी नवीन पिढीला शिकवावा, नवीन पिढी समोर ठेवावा की त्यांना देव कसा सापडला. पहा, आणि तुम्ही जे लोक आहात, जे ऐकत आहात, तुमच्या जुन्या मार्गाची तुम्ही आठवण केली पाहिजे, ज्यामध्ये देव तुम्हाला सापडेल. आणि तो म्हणतो, पुरातन मार्गापैकी कोणता म्हणून विचारा, सन्मार्गाने चाला, अशाने तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. तुम्हाला दुसरा मार्ग नाही. तुम्हाला आता सध्या विश्रांती आहे का? नाही. इफ यू से नो, तुम्हाला विश्रांती आहे का? ते समाधान आहे का जे 18 ते 20 वर्षापूर्वी होतं? इंटरेस्टिंग मेसेजेस आहेत ब्रदर. 18 ते 20 वर्षापूर्वी जे समाधान होतं ते आज आहे का? जर नाही, जे समाधान, जे शांती, जे आरोग्य, उत्तम दिवस, त्याला आपण उत्तम दिवस म्हणतो, ते आज आहेत का? नाही. आता दिवस बदललेत. परमेश्वर नाही बदलला, दिवस बदललेत. पण कशामुळं बदललेत? वेल, माझी कृत्ये जी वरच्या दर्जावर होती त्याला घसरण लागली. जी माझी कृत्ये टॉपवर होती, ज्या कृत्यांच्याद्वारे देवाचं एकेकाळी गौरव होत होतं, त्या कृत्यांना घसरण लागली. त्या कृत्यांमध्ये अधोगती निर्माण झाली. परिणामतः तितका देव माझ्यापासून दूर गेला. कारण देव टॉपवर भेटेल तुम्हाला. ती कृत्ये पुन्हा जर तुम्ही केली तर त्या टॉपवर, त्या लेवलला तुम्हाला देव सापडेल. पण त्याला घसरण मिळाली. सन्मार्गाने चाला, तो म्हणतो, पुरातन मार्ग जर तुम्ही शोधला तर अशाने तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. किती छान वचन आहे. पण ते म्हणाले, आम्ही चालणार नाहीत. लोक ताठ मानेचे असतात. परमेश्वर त्यांना मार्ग दाखवू इच्छितो. आणि कदाचित माझा संदेश तुमच्यासाठी आज येते. पण कित्येक ताठ लोक म्हणतात की आम्ही नाही जाणार पुन्हा आमच्या पास्टकडं. आमच्या जी चांगली कृत्ये जी आम्ही करत होतो ते पुन्हा आम्ही करणार नाही. कारण जडपण आलंय माणसामध्ये, जडपण. त्यामुळे तुम्ही चांगली कृत्य करत नाही. पंडित रावाचं बायबलचं ट्रान्सलेशन मला ह्या वचनावर पाहिजे. 6:16, इर्मिया 6:16, खूप सुंदर वचन आहे. पुरातन वाटा. परमेश्वर, माझ्या संदेशाला मी नाव दिलं पुरातन वाटा.
उत्तम मार्ग, पुरातन वाटा, उत्तम मार्ग. ओल्ड वेज बेटर वेज, ओल्ड वेज बेटर वेज. पंडित रामायचं ट्रान्सलेशन सुंदर आहे. यहोवा असे म्हणतो, यहोवा असे म्हणतो, तुम्ही मार्गावर उभे राहून पहा. तुम्ही मार्गावर उभे राहून पहा. आता जिथं उभे आहात तुमच्या लाईफ मध्ये तिथं उभा राहून पहा आणि पुरातन वाटाविषयी विचारा. आणि पुरातन वाटांविषयी विचारा. ज्या वाटांनी तुम्ही गेले, ज्या मार्गांनी तुम्ही गेले, पुरातन वाटांविषयी विचारा. परमेश्वर तुम्हाला, ही इज लीडिंग यू टू बॅक, ही इज लीडिंग यू बॅक टू युअर ओल्ड वेज. परमेश्वर तुम्हाला पुन्हा तुमच्या पुरातन मार्गाकडे घेऊन जाऊ इच्छितो, ज्या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला सापडला होता. आमच्या पास्टर पवारचे दिवस, त्या कालावधीमध्ये जे आम्ही होतो त्यांच्याकडं, काय काय शांतीचे दिवस होते, काय आनंदाचे दिवस होते. आम्ही इतक्या लांब केडगावला पायी पायी चालत जायचो, रात्रीचं उशिरा यायचो, गाडी नाही काय नाही, पण आम्ही थकत नव्हतो. रात्री भाकर मिळो किंवा न मिळो, जे काय असेल ते खाऊन तृप्त होतो, आनंदी होतो, शांती होतो. जर परमेश्वर मला उभं केलं त्या ठिकाणी सिसल हँडीक्राफ्ट मधले ते दिवस, त्या प्रार्थना, ती ज्वलंतपणा, ती आग आज नाही राहिली. सगळं गॉन, एव्हरीथिंग इज गॉन. सगळं काही निघून गेलं. कुठे ते पुरातन मार्ग, ओल्ड वेज, पुरातन वाटा. परमेश्वर त्यामध्ये तुम्हाला सापडला होता. ती शांती जी त्या काळी होती ती आज आहे का? नाही ब्रदर्स अँड सिस्टर्स, नाही. माझा हाच श्रम, माझे हेच श्रम राहतील, माझे हेच कष्ट राहतील की तुम्हाला कसंही करून त्या स्टेजला घेऊन जावं. जर तुम्ही साथ दिली तर, जर तुम्ही साथ दिली, स्वतःला बदलायला तयार असतील तर. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही पुरातन वाटांची चौकशी करावी, पुरातन वाटा शोधाव्यात की काय केल्यामुळं तुम्हाला ती शांती मिळाली होती. त्या काळी तुम्ही स्वतःला झोकून दिलं तर देवाच्या कार्यामध्ये. तेच जर तुम्हाला आज, जर तुम्ही तेच आज केलं तर परमेश्वर तुम्हाला सापडेल. समर्पित करून टाका स्वतःचं जीवन. विश्वास, आम्ही त्यावेळेस सिंगल होतो, आज संसार प्रपंच आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या जुन्या मार्गामध्ये येत नाही की बहुना त्याही पुढे जात नाही. पहा, जितकं जुन्याकडे जाताल तितकं तुम्हाला शुद्धता सापडेल. जितकं जुन्याकडे जाता तेवढी शुद्धता सापडेल. जितकं नव्याकडे जाताल तुम्ही तेवढं भ्रष्टता तुम्हाला दिसेल. पहा, म्हणून वचन सांगतं त्यात उत्तम मार्ग आहे, त्यात उत्तम मार्ग आहे. पुरातन मार्गामध्ये उत्तम मार्ग आहे. पुढं मग त्यात चाला, मग त्यात चाला. आता तुम्ही पुरातन मार्ग कुठं आहे ते विचारा, त्यामध्ये उत्तम मार्ग आहे आणि मग त्यात चाला. त्याप्रमाणे वागा, कृती करा. पुढं म्हणजे तुमच्या जीवांना समाधान मिळेल. म्हणजे तुमच्या जीवांना समाधान मिळेल. किती सुंदर वचन. म्हणजे तुमच्या जीवांना समाधान मिळेल. तेच जे त्या काळच्या वाटांमध्ये होतं. मी तुम्हावर, 17 वचन सांगतं, मी तुम्हावर पहारेकरी ठेवून तुम्हास म्हटले. पहारेकरी देवाचा माणूस आहे. तुम्हास म्हटले, चर्च मधल्या लोकांना, रणशिंगाचा शब्द ऐका. रणशिंग म्हणजे संदेश, जो आता संदेश चालू आहे. रणशिंग मागचा संदेश किंवा प्रत्येक संदेश हा रणशिंग आहे. देवाचा मनुष्य रणशिंग वाजवतो, प्रत्येक संदेश देतो म्हणजे रणशिंग वाजवतो. परमेश्वर तुम्हाला म्हणतो की रणशिंगाचा शब्द ऐका. पण ते म्हणाले आम्ही ऐकत नाही. ताट मानेचे लोक, जे चेंज होऊ शकत नाहीत, जे चेंज व्हायला नकार देतात, असे लोक, अशा लोकांविषयी लिहिलं इथं. पण ते म्हणाले आम्ही ऐकत नाही. ह्याकरिता राष्ट्रांनो तुम्ही ऐका, जमलेले लोक हो, त्यांचे काय होते ते समजून घ्या. जे लोक ऐकत नाहीत त्यांचं काय होईल? जे लोक वचनांना
स्थान देत नाही जीवनामध्ये, त्याप्रमाणे करत नाही, त्यांचं काय होईल? 19 वचन, अगे पृथ्वी ऐक. परमेश्वर म्हणतो ते ऐकत नाहीत, तर मग पृथ्वी तू ऐक. पहा, मी या लोकांच्या कल्पनांचे फळ, कल्पना, चुकीच्या कल्पना, देवाला न आवडणाऱ्या कल्पना, ज्या आज वर्चस्व गाजवत आहेत आपल्या जीवनामध्ये, परमेश्वर म्हणतो तुमच्या कल्पनांचं फळ तुम्हाला मिळेल, चुकीच्या विचारांचं फळ तुम्हाला मिळेल. त्यावेळेस जे विचार होते आपल्यामध्ये ते राईट होते, ते राईट विचार होते, त्या राईट कल्पना होत्या, देवाला संतोष विणाऱ्या कल्पना होता, त्या विचारांमध्ये देव होता. पण तो त्यांच्या लोकांच्या मी या लोकांच्या कल्पनांचे फळ, अर्थात चुकीच्या कल्पनांचे फळ. मी त्यांना म्हटलं तुम्ही रणशिंग ऐका, पण त्यांनी नाही ऐकला. मी त्यांना म्हटलं की जुने मार्गांनी चाला, पण ते नाही चालले. तर तो म्हणतो मी त्यांच्या कल्पनांचे फळ, अर्थात विपत्ती, अरिष्ट, संकट त्याजवर आणीन. जर का तुम्ही अजूनही तयार नाही जुन्या मार्गाकडे जाण्यासाठी, ब्रदर्स अँड सिस्टर, मागच्या वेळेस संदेश मी तोच दिला की तुम्ही इथं होता, आता इथं आहात, तुम्हाला पुन्हा इथं तरी कमी कमी जावं लागेल. ज्या स्टेजला होता पहिली प्रीती, तू आठव, कोठून पडलास ते आठव आणि पहिली कृत्ये पुन्हा कर. तो तुमचा जुना मार्ग आहे, तो उत्तम मार्ग आहे. जुना मार्ग उत्तम मार्ग. तो म्हणतो मी त्याजवर विपत्ती आणील जर त्यांनी ऐकलं नाही तर, कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाहीत. मी देवाचे आभार मानतो अशा संदेशांबद्दल जे परमेश्वर आपल्यासाठी संदेश आणत आहे. परमेश्वर, माझा असा विश्वास आहे, मला असं वाटतं की परमेश्वर पुन्हा आपल्याला त्या जुन्या लेवलवर घेऊन जाऊ इच्छित आहे, ज्या ठिकाणावरून आपण पडलो, ज्या ठिकाणावर आपण घसरलो. धन्य त्या परमेश्वराचे नाम, जो अशा प्रकारचे संदेश स्टेप बाय स्टेप आणत आहे. मागच्या वेळेस आपण संदेश ऐकला, जे मृतवत होत आहे ते स्थिर कर. पण कसं स्थिर कर हे आपल्याला माहिती नव्हतं. आता परमेश्वर मार्ग दाखवतो आहे की तुला पुन्हा तेच करायचंय जे तू करत होता, पुरातन मार्ग. मी या लोकांच्या कल्पनांचे फळ, अर्थात विपत्ती त्याजवर आणीन, कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाहीत. माझ्या नियमशास्त्राचा त्यांनी धिक्कार केला आहे. माझ्या नियमशास्त्राचा त्यांनी धिक्कार केला आहे. शबाहन उद व दूर देशाहून अग्रू मजकडे आणण्याचे काय प्रयोजन? तुम्ही इतर गोष्टी माझ्यासाठी आणता, काही उपयोग नाही त्याचा. तो म्हणतो तुमच्या होम बलींनी मला संतोष होत नाही, तुमची यज्ञबली मला पसंत नाहीत. आय डोंट वॉन्ट युअर ऑफरिंग. तुमचं ऑफरिंग पण तो म्हणतो मला नको. याकरिता परमेश्वर म्हणतो जर तुम्ही ऐकलं नाही तर पहा 21 वचन, मी या लोकांच्या वाटेत ज्या तुमच्या आता सध्याच्या वाटा आहेत आणि ज्या पूर्वीच्या वाटा नाही तुमच्या जीवनात, या वाटेत अडखळे ठेवीन, अडखळणं ठेवीन. बाप व लेक दोघेही त्यावर ठोकर खाऊन पडतील. अर्थात जी बापाची हाल होतील तेच लेकराचे हाल होतील. कारण का बापाने जुन्या वाटा सोडून दिल्या, परिणामतः त्याने लेकराच्या पुढे ठेवल्या नाहीत, म्हणून लेकरू ठेच खाऊन पडेल. ठेच नव्या वाटांमध्ये खाऊन पडता तुम्ही. नव्या वाटा, जुन्या वाटामध्ये ठेच नव्हती. शेजारी आणि त्याचा मित्र हे नाश पावतील. परमेश्वर आपल्याला वॉर्निंग देते की तुम्ही जुने मार्ग शोधा. जुन्या मार्गांमध्ये तो म्हणतो मी उभा होतो, त्यामध्ये मी तुम्हाला सापडेल. तुम्ही ऐका तरच तुमच्या जीवाला समाधान मिळेल, विश्रांती मिळेल. पहा या ठिकाणी आणखी इर्मायामधले 2 वचन आहेत. इर्माया 18वा अध्याय आणि वचन 15, 18-15. तरी पण माझे लोक मला विसरले आहेत. माझा विश्वास आहे आजचा संदेश तुम्हाला समजत आहे. जुन्या मार्गांविषयी बोलत आहे मी. ओल्ड डेज, जुने दिवस. तरी पण माझे लोक मला विसरले आहेत. कसं काय विसरले? गॉस्पेल असेंब्ली चर्च मधले लोक परमेश्वरला विसरले. अर्थात काय परमेश्वरला विसरलं म्हणजे काय? तुम्ही म्हणतात आम्ही आजही परमेश्वराचं नाव घेतो, आम्ही आजही प्रार्थना करतो, आम्ही अजूनही ख्रिस्ता शरीरामध्ये आहोत,
आणि आम्ही सत्यामध्ये आहोत तुम्ही म्हणताल, तर परमेश्वर म्हणतो तुम्ही मला विसरलात. का? कारण तुमच्यामध्ये ते पूर्वीचे मार्ग उरले नाहीत. ती आत्मीयता, ते समर्पित जीवन, ती आत्मीयता, ते समर्पित जीवन, ते देवाच्या कार्यात स्वतःला झुकून देण्याची वृत्ती आणि देवासाठी, चर्चसाठी आणि त्याच्या कार्यासाठी काहीही करण्याची वृत्ती, हे तुमचे जुने मार्ग होते. ते आज नष्ट झालेत. त्यांचा नामोनिशाण आज तुमच्यामध्ये नाही. म्हणून जीवनामध्ये शांती नाहीये. म्हणून तुम्ही देवाला विसरला. मी म्हणतो तुम्ही देवाला विसरला. कारण जुन्या मार्गामध्ये देव होता. तरी पण माझे लोक मला विसरले आहेत. ते व्यर्थते पुढं धूप जाळतात. व्यर्थते पुढं धूप जाळणं म्हणजे विनाकारण प्रार्थना करणं, व्यर्थता. जोपर्यंत तुम्हाला जुने मार्ग सापडत नाही, ज्या मार्गामध्ये तुम्ही आशीर्वादित होता, तोपर्यंत आता सध्या जे चाललेलं आहे तुमच्या जीवनात, प्रार्थना असो किंवा वचन ऐकणं असो, ते सगळी काय व्यर्थता आहे. परमेश्वर म्हणतो व्यर्थता. जोपर्यंत तुम्हाला जुना मार्ग सापडत नाही तोपर्यंत. आणि तो म्हणतो त्यांनी त्यांच्या मार्ग त्यांच्या प्राचीन मार्गात त्यास ठोकर खावायस लावले. तुम्ही ठोकर खाऊन पडले प्राचीन मार्गामध्ये. भर घालून तयार न केलेल्या आडवाटांनी त्यास जाण्यास लावले. अर्थात तुम्ही भर घालून तयार न केलेल्या आडवाटा स्वीकारल्या. आज तुमच्या त्या आडवाटा आहेत. प्राचीन मार्ग तुम्ही विसरला आहात. प्राचीन मार्ग. बायबल बोलतं, बायबल सांगतं, बायबल शिकवतं प्राचीन मार्गाविषयी. पंडित रबायचं ट्रान्सलेशन 18:15. परंतु माझे लोक मला विसरले आहेत. परंतु माझे लोक मला विसरले आहेत. ते व्यर्थतेला धूप जाळतात. पुढं, आणि न बांधलेल्या मार्गात आडवाटांनी चालायला त्यांनी आपणास आपल्या मार्गात पुरातन वाटापासून अडखळविले आहे. आणि न बांधलेल्या मार्गामध्ये ते सध्या चालत आहेत आणि स्वतःला त्यांनी पुरातन मार्गांपासून अडखळविले आहे. तुम्ही पडला, अडखळून खालून पडला. आता परमेश्वर म्हणतो तुम्हाला पुरातन मार्गांमध्ये चालायचेच. यू हॅव टू वॉक इन युअर ओल्ड वेज. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही बघा, आज जुन्या काळचे लोक जे होते त्यांच्याकडे जी शांती होती, जो परमेश्वर होता, आज तो परमेश्वर नवीन पिढीकडे राहिला नाही. लोक विसरले. पीपल हॅव फॉरगॉटन देअर गॉड. कारण ते जुने मार्ग नाही पहा. आणि म्हणून जुन्या मार्गांनी चालव अशी परमेश्वरची इच्छा आहे. आणखीन एक वचन आहे, इर्म्याचं पुस्तक 31 अध्याय 21 वचन. लवकर मी वचन घेतोय. सगळे वचन एकच गोष्ट सांगतात. 31 अध्याय 21 वचन. तू आपणासाठी मार्गाच्या खुणा करून ठेव. तू आपणासाठी मार्गाच्या खुणा करून ठेव. वाटेवर आपल्यासाठी खुणा कर. खुणेचे लांब उभे कर. पुढची लाईन, ज्या मार्गाने तू गेलीस त्या सडकेवर आपले चित्त ठेव. त्या सडकेवर, त्या मार्गावर, त्या वाटेवर तू आपलं चित्त ठेव. कशावर? ज्या वाटेनं तू गेला होतास 18 ते 20 वर्षापूर्वी भूतकाळामध्ये, त्या वाटेकडं आपलं चित्त ठेव. हे इस्रायलाच्या कुमारी, परत ये, तुझ्या या नगरास परत ये. म्हणजे काय? परमेश्वर तुम्हाला बोलावित आहे, तुमच्या जुन्या मार्गांकडे बोलवित आहे. जुने दिवस ज्यामध्ये शांती होती. पहा, परमेश्वर म्हणतो तुम्ही जुन्या दिवसांचा विचार करा. थिंक अबाउट इट. जुन्या वाटांकडे या, ज्या मार्गाने तू गेली होतीस. इस्रायल लोकांना उद्देशून आहे, पण ते आपल्यालाही, आपणही इस्रायल आहोत. परमेश्वराची इस्रायल आहोत. जुन्या सडकेवर, ज्या मार्गाने तू गेली होतीस त्या सडकेवर आपले चित्त ठेव. अर्थात तुमचं चित्त, तुमचं लक्ष आता जुन्या मार्गांकडेच लागलं पाहिजे. त्या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला सापडेल.
आणखीन वचन आहे, हे सगळे वचन तुम्ही लिहून घ्या, नंतर अवलोकन करा वचनाविषयी. पण सार एकच निघतो या संदेशातून की तुमचं लक्ष तुम्ही जुन्या मार्गांकडे लावलं पाहिजे. अनुवादचं पुस्तक 32वा अध्याय, अनुवाद 32वा अध्याय 7 वचन, अनुवाद 32:7. परमेश्वराची वचनं आहे ती, आणि आपल्याला वचनं काय शिकवतात? पुरातन काळच्या दिवसांचे स्मरण कर. परमेश्वर तुम्हाला स्मरण करायला लावतो, तुम्हाला आठवायला लावतो. आणि मोशेच्या द्वारे परमेश्वर इस्रायल लोकांसाठी बोलत आहे की त्यांच्यासाठी सुद्धा परमेश्वराने त्यांना सांगितलं की पुरातन काळच्या दिवसांचे स्मरण कर. परमेश्वर आपल्यालाही सांगत आहे. प्रत्येकाचा भूतकाळ जो देवामध्ये स्टार्टिंग होती, देवाच्या गोष्टीमध्ये ज्यांची स्टार्टिंग होती तो चांगलाच असतो. कारण एनर्जाइज असते, त्या ठिकाणी एनर्जी असते, त्या ठिकाणी उत्साह असतो, त्या ठिकाणी ईर्ष्या असते. तुमच्या प्रत्येकाचा जो भूतकाळ आहे देवामधला, देवाच्या गोष्टींमधला, त्या काळचा भूतकाळ हा उत्तम होता, सर्वोत्तम होता. तो ईर्ष्येने भरलेला होता, तो ऊर्जेने भरलेला होता, एनर्जीने भरलेला होता. पण आज शक्तिहीन झालो, आपण गळून गेलो. म्हणून पुरातन काळच्या दिवसांचे स्मरण कर, आठव. कैक पिढ्यांची वर्षे ध्यानात आण. तुम्ही त्याच्याही मागे जाऊ शकता की त्या काळच्या लोकांकडे देव कसा होता, त्यांनी देव इतरांना कसा सादर केला. आपल्या बापाला विचार. का बापाला विचार? कारण बापाला जुने दिवस माहिती आहेत, त्याला जो अनुभव आहे, त्याने जो देव पाहिलेला आहे तो आज तुला ठाऊक नाही. नवीन पिढीसाठी आज आपण या चर्चमध्ये जे आई आणि वडील आहेत ते कित्ता बनले पाहिजे. तुमच्या लेकरांसाठी तुम्ही कित्ता बनले पाहिजे. तुम्ही त्यांना देव सादर करा जो तुम्हाला त्या काळी दिसला. पण प्रथम तुम्हाला त्या स्टेजवर जावं लागल, अशी परमेश्वराची इच्छा आहे. आपल्या बापाला विचार, तो तुला निवेदन करील. आपल्या वडीलजनास विचार, ते तुला सांगतील. कशाविषयी? वडीलजनांना काय मार्ग माहिती असतात? त्यांना जुनेच मार्ग माहिती असतात. परमेश्वर तेच म्हणतोय की तुम्ही जुन्या मार्गांचाच विचार करा ज्यामध्ये परमेश्वर तुमच्यामध्ये होता. जुने मार्ग तुम्ही आठवा, जे आपल्याला गरजेचे आहेत. त्यानंतर स्तोत्रसंहिता 44वा अध्याय, Psalms 44. सुंदर सुंदर वचने. Psalms 44 44 अध्याय 1 वचन. हे देवा, आमच्या पूर्वजांच्या दिवसात पुरातन काळी तू एक कार्य केले, त्याचे वर्णन त्यांनी केले व ते आम्ही आपल्या कानांनी ऐकले. कोराच्या पुत्रांचं मास्किल. पहिलं वचन, हे देवा, आमच्या पूर्वजांच्या दिवसात, इन ओल्ड डेज, जुन्या काळी, जुन्या दिवसांमध्ये, 18 ते 20 वर्षापूर्वीच्या दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्या जुन्या दिवसांमध्ये, पुरातन काळी, त्या दिवसांमध्ये तू एक कार्य केले. तू जे आमच्यामध्ये कार्य केले त्याचे वर्णन त्यांनी केले, जुन्या लोकांनी केले. त्यांच्या जीवनामध्ये देवाने काय केलं पहा, व ते आम्ही आपल्या कानांनी ऐकले. वी हॅव हर्ड विथ आवर इयर्स. पहा, म्हणून जुन्या मार्गांमध्ये जो परमेश्वर होता तो तुम्हाला केवळ तिथेच सापडेल. तुमच्या विचारांच्या भ्रष्टतेमध्ये तुम्हाला देव कधी सापडणार नाही. नवीन मार्गामध्ये देव तुम्हाला सापडणार नाही. परमेश्वर तुम्हाला जुन्याकडून नवीनतेमध्ये घेऊन जाऊ शकतो, पण प्रथम तुमच्याकडे देव असला पाहिजे. देव तुम्हाला जुन्या मार्गात तुम्हाला सापडेल. पहा, म्हणून या ठिकाणी वचन सांगतं, पूर्वजांच्या दिवसात, पुरातन काळी जे कार्य तू केलं, खूप सुंदर दिवस होते, खूप सुंदर दिवस होते. आपण म्हणतो पहिल्या शतकातली मंडळी जशी होती तशी आपली मंडळी बनली पाहिजे. अर्थात तुम्हाला पुन्हा पुरातन काळाकडेच जावं लागतंय. म्हणजे तुमच्यासाठी आदर्श पुरातन काळच्या मंडळीचाच घ्यावा लागतोय, हे निर्विवाद सत्य आहे.
आता परमेश्वर वेळोवेळी तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर त्या काळच्या मंडळीचं स्वरूप आणतो, त्यांना तुम्हाला तो म्हणतो की तुम्ही त्यांच्याप्रमाणे बना. पहिल्या शतकातली मंडळीतले लोक कसे होते तसे तुम्ही बना. ते किती ईर्ष्यावान होते, त्यांच्यामध्ये किती ऍक्टिव्ह होली गोष्ट होता, किती ऍक्टिव्ह पवित्र आत्मा होता, तसं तुमच्यामध्ये पण येऊ. अर्थात परमेश्वर तुम्हाला पुन्हा आणि पुन्हा त्या दिवसांकडे घेऊन जातो. त्यांच्यामध्ये जे चिन्ह आणि चमत्कार घडले ते आपल्यामध्ये व्हायला पाहिजे, पण त्यासाठी तुम्ही त्यांच्यासारखं बनलं पाहिजे. जुने दिवस, जुने काळ, पुरातन दिवस, त्यामध्येच तुम्हाला परमेश्वर सापडेल. पहा. आणि नंतर मग 77वा अध्याय स्तोत्रसंहिता, 77वा अध्याय. त्याआधी मी 46 यशया 46 काढा, नंतर त्याकडे जाऊ आपण. यशया 46:9 स्तोत्र 77 अध्याय नंतर घेऊया आपण. पण यशया 46:9 प्राचीन काळापासून घडलेल्या गत गोष्टी स्मरा. प्राचीन काळापासून, अर्थात परमेश्वर तुम्हाला स्मरण करायला लावतो. इयोब मध्ये पण आपण मगाशी वचन वाचलं अनुवाद मध्ये 32:7 मध्ये, की जुन्या काळच्या गोष्टींचं स्मरण करा, की काय ते दिवस होते. ज्यावेळेस तुम्ही म्हणता काय ते दिवस होते, म्हणजे काय तुम्हाला आज ते दिवस नाहीत, पण परमेश्वर ते दिवस पुन्हा त्याही पेक्षा उत्तम दिवस, त्याच्याही पुढचे दिवस तुमच्यासाठी आणू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला जुने मार्ग तरी कमीत कमी शोधावे लागतील. तो प्राचीन, येस, प्राचीन काळापासून घडलेल्या गत गोष्टी स्मरा आणि समजा की मीच देव आहे, दुसरा कोणी देव नव्हे, मज समान कोणीच नाही. मीच देव आहे, जो त्या मार्गामध्ये होता, प्राचीन काळच्या दिवसांमध्ये होता, त्या घडलेल्या घटनांमध्ये होता. तो मीच देव आहे, तो म्हणतो. प्राचीन म्हणून तुम्हाला जर मला सापडायचं असेल तर तुम्हाला प्राचीन काळच्या दिवसांकडे जावं लागल, पुन्हा तीच कृत्ये करावी लागेल. प्रकटीकरण 2 अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे पहिली कृत्ये पुन्हा कर, म्हणजे परमेश्वर तुला पुन्हा सापडेल. पहिली कृत्ये पुन्हा कर. त्याच्यानंतर इयोबाचं पुस्तक, इयोब 8वा अध्याय 8 ते 10. इयोबाचं पुस्तक 8वा अध्याय 8 ते 10. मागल्या पिढीच्या लोकास विचार, त्यांच्या वडिलांनी जो शोध लाविला त्याकडे लक्ष दे. किती सुंदर सुंदर वचने आहेत पहा, आणि सर्व वचनांचं अवलोकन करा. जर विश्वास आज तुम्हाला देत आहे. वचन सांगतं 8वं वचन, मागल्या पिढीच्या लोकांना विचार. नवीन पिढीला विचाराचं बायबलमध्ये कुठं सांगत नाही वचन. कारण जे काय माहिती असतं किंवा देवाचे जे काय अनुभव आलेले असतात ते जुन्या लोकांना आलेले असतात. जे जुने लोक आज आपल्यामध्ये हयात आहेत त्यांना जो देव माहिती आहे तो आज नवीन पिढीला देव माहिती नाही. आणि जुन्या लोकांनी त्यांना जो देव माहिती आहे तो नवीन पिढीला सादर करायचा आहे, नवीन पिढीला द्यायचा आहे, पुढे फॉरवर्ड करायचा आहे. मागल्या पिढीच्या लोकांस विचार, त्यांच्या वडिलांनी जो शोध लावला, जो त्यांना देव सापडला त्याकडे लक्ष दे. आता परमेश्वर पुन्हा तुम्हाला जुन्या दिवसांकडे घेऊन जाऊ इच्छितो, पुन्हा जुन्या दिवसांकडे घेऊन जाऊ इच्छितो. कारण जुन्या दिवसांमध्ये परमेश्वर तुम्हाला भेटला होता. परमेश्वर तुम्हाला भेटला. गॉड मेट यू सॉ गॉड. तुम्ही देवाला पाहिलं त्या काळच्या दिवसांमध्ये. देवाचा अभिषेक तुम्हाला चालवत होता. तुम्ही आनंदी होता, तुम्ही शांतिमय होता, तुम्ही निरोगी होता, तुम्ही समाधानी होता त्या जुन्या दिवसांमध्ये. कारण परमेश्वर तुम्हाला त्या ठिकाणी भेटला. आणि जर तुम्हाला वाटतं परमेश्वराला तुम्ही गमावलंय तर तुम्हाला एकाच ठिकाणी परमेश्वर तुम्हाला भेटल. तू आपली पहिली कृत्ये कर, दुसरा मार्ग नाही, दुसरा मार्ग नाही. वडिलांनी जो शोध लावला त्याकडे लक्ष दे. कारण आपण तर कालचे, नवीन पिढी
नवीन पिढी आपण तर कालचे, आपल्याला काही अनुभव नाही. वी हॅव नो एक्सपिरियन्स. आताचे जे लहान लेकरं आहेत, जे 13-14 वर्षाचे आपल्या चर्चमध्ये आहेत, त्यांना कुठलाही अनुभव नाही. पण जे आता 30, 35, 40 वर्षे झालेले आहेत, ज्यांना पूर्वीच्या दिवसांचा अनुभव आहे, त्यांनी ते दिवसाचा अनुभव, जे चांगले अनुभव तुमच्या लेकरांसंगती शेअर करायचे, वाईट अनुभव नाही, चांगले अनुभव. आपण तर कालचे वचन सांगतं आपल्याला काही अनुभव नाही, कारण पृथ्वीवरचे आपले दिवस छायारूप आहेत. ते तुला शिकवणार कोण? तुमचे वडील, ज्यांना अनुभव आहेत पूर्वीच्या दिवसांचे. ते तुला शिकवणार व सांगणार नाहीत काय? ते आपलं हृदय तुला कळवणार नाहीत काय? त्यांच्या मनातल्या गोष्टी तुला कळवणार नाहीत काय? मनुष्यशास्त्र वचन सांगतं, पिकलेल्या केसांचा मान राख. पण आजच्या नवी पिढीला समजत नाही ते. आजच्या नवी पिढीला वाटतं तो मोठा झाला आणि लग्न झालं, बायको आली आणि लेकरं झाले म्हणजे त्याला सगळं काही समज आली. पण एक लक्षात घे, तुला ते माहिती नाही जे जुन्या पिढीला माहिती आहे, जे जुन्या पिढीला माहिती आहे. म्हणून शास्त्र शिकवतं की जर तुम्हाला देव सापडायचा असेल तर जुन्या लोकांना विचारा. म्हणून आज ज्यांना 18 ते 20 वर्षापूर्वीचा अनुभव आलेला आहे जीवनामध्ये, त्यांनी त्यांचा अनुभव नवीन पिढी पुढे सादर करायचा, की आम्ही कसे होतो आमच्या तारुण्यात, आम्ही कसे होतो त्या दिवसांमध्ये. पण आज ते उरलं नाही. दुःखाची गोष्ट, खेदाची गोष्ट. तर मग त्यांना सांगा की आम्ही पुन्हा तेच मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्या जीवनामध्ये, ज्यामध्ये परमेश्वर आम्हाला सापडला होता. आणि अशक्य काही नाही. विश्वास ठेवणाऱ्याला अशक्य काही नाही आणि परमेश्वरालाही काही अशक्य नाही. शमशोनाला त्याने पुन्हा ताकद त्याची दिली तर तोच देव समर्थ आहे तुम्हाला सर्व काही देण्यास. परमेश्वराला अशक्य नाही. परमेश्वर लिमिट लावू नका तुमच्या मानवी विचाराने. आणि मग शेवटच्या अध्यायाकडे आपण जाऊया. स्तोत्र 77. देवाला मी धन्यवाद देतो कारण मी सगळे वचन घेऊ शकलो आजच्या दिवशी. मला वाटलं नाही आज सगळे वचन मी घेऊ शकेल किंवा नाही, परंतु सगळे वचनामधून आपल्याला एक सूचना मिळते की तुम्ही तुमच्या जुन्या मार्गांकडे लक्ष लावा. 77वा अध्याय 77 साम्स. आणि काही वचने आपण वाचूया. या ठिकाणी आसापाचं स्तोत्र आहे, सुंदर स्तोत्र आहे. हे स्तोत्र तुम्हाला तुमच्या भूतकाळाकडे घेऊन जाईल. 77 मी वाचतो तुमच्यासाठी कारण मला जास्त वाचायची वचन. मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन, मी देवाला हाक मारीन आणि तो माझे ऐकेल. होय, निश्चित तुम्हाला पूर्वीचे दिवस पाहिजेत तर तुम्हाला देवाला हाकच मारावा लागेल. पहिली कृत्य तर करावीच लागेल. पण पहिली कृत्य करायला जर तुम्हाला शक्ती मिळत नसेल तर मग देवाला हाक मारावी लागेल, प्रयत्न करावा लागेल. मी देवाला हाक मारीन व तो माझे ऐकेल. माझ्या संकटाच्या दिवशी मी प्रभूला शरण गेलो. रात्री माझा हात पसरलेला राहिला. आता अर्थात इतकी तुम्ही जर आत्मीयता जर त्याला दाखवली तुम्ही आज, तो हात ढिला पडला नाही. माझा जीव सांत्वन पावेना. आज कुठलंही सांत्वन नाही उरलं आपल्या जीवनामध्ये. माझा जीव सांत्वन पावेना अशी हालत आपल्या प्रत्येकाची झालेली आहे. आणि तो म्हणतो, तिसरं वचन, मी देवाचे स्मरण करून व्याकुळ होतो. मी ध्यान करू इच्छितो पण माझा जीव मूर्छित होतो. अर्थात काहीच हाती लागत नाही. संदेश ऐकतोय पण काही हाती लागत नाही. आम्ही खूप संदेश ऐकतोय पण जसं पाहिजे तसं समाधान लाभत नाही. तर मग चौथं वचन, तू माझ्या पापणी लागू देत नाही. आता शांती नाही, समाधान नाही, आनंद नाही. फक्त जगायचं म्हणून जगायचं असं लाईफ चाललेलं आहे. आला दिवस काढायचा. काही लोकांचे मन आहे आला दिवस काढायचा बस. आता जीवनाचा आनंद ज्याला म्हणतो आपण,
जे त्या काळी घेत होतो, मी खरं सांगतो, त्या काळी आपण जीवनाचा आनंद उपभोगत होतो. आज जीवन जगतोय पण आनंद उपभोगत नाही. आनंद नाही उरला जीवनामध्ये जो त्या काळी होता. ब्रदर्स अँड सिस्टर्स, तू माझ्या पापणी लागू देत नाहीस. मी विवळ झालो आहे, मला बोलवत नाही, अशी अवस्था आपली झाली. खरंच अशीच अवस्था आहे. आणि मग 5 वचन सांगतं, अशा अवस्थेत ज्यावेळेस मला शांती नाही, समाधान नाही, आनंद नाही, अशा अवस्थेत 5 वचन सांगतं, पूर्वीचे दिवस व प्राचीन काळची वर्षे ही मी ध्यानात आणली. अशा अवस्थेतून जात असताना वचन सांगतं, मी पूर्वीचे दिवस. आज मी तुमचं लक्ष 18 ते 20 वर्षापूर्वीच्या दिवसांकडे घालू इच्छितो. मी पूर्वीचे दिवस व प्राचीन काळची वर्षे ही मी ध्यानात आणली. आणि तुम्हालाही आज ती ध्यानात आणावी लागल. यू हॅव टू रिमेंबर ऑल दोज डेज, ऑल दोज पास्ट अँड गुड डेज. ध्यानात आलेली आहेत. रात्री मला आपल्या गीताचे स्मरण होते, जे गीत त्याने त्या काळी गायले. गीताचे स्मरण होते. स्मरण त्याच वेळेस होतं जे पूर्वी झालेलं असतं. रात्री मला आपल्या गीतांचे स्मरण होते. जी लाईफस्टाईल, जी वागणूक, ते तुमचं गीत होतं त्या काळी. जी लाईफस्टाईल आणि जी वागणूक तुमची त्या काळी होती ते गीत होतं. त्याचं स्मरण करा. मी आपल्या मनात चिंतन करतो, माझा जीव विचारात पडला आहे की प्रभू सर्व काळ आमचा त्याग करील काय? त्याग करील काय? जोपर्यंत तुम्हाला ते दिवस प्राप्त होत नाही, मी म्हणतो हे त्यागमय जीवन आहे. हे त्याग केलेले, परमेश्वराने जणू काय त्याग केला असे दिवस आपण जगत आहोत. खिसा शर्यत आहोत, सत्यामध्ये आहोत, पण जस काय त्याग केलेला. परमेश्वर तुमच्यामध्ये नाही, परमेश्वर या मार्गामध्ये नाही. तो प्रभू सर्व काळ आमचा त्याग करील काय? तो पुन्हा कधी प्रसन्न होणार नाही काय? प्रश्नचिन्ह. पुन्हा पूर्वीचे दिवस येतील काय? प्रश्नचिन्ह. तो पुन्हा कधी प्रसन्न होणार नाही काय? ज्यावेळेस प्रसन्न होईल तो, मी सांगतो, पुन्हा तुम्हाला पूर्वीचे दिवस येतील. तो पुन्हा कधी प्रसन्न होणार नाही काय? त्याची दया कायमची नाहीशी झाली काय? उत्तरे नाही. प्रश्नचिन्ह विचारले तिथं. त्याचे अभिवचन पिढ्यानपिढ्या निष्फळ राहणार काय? देव कृपा करावायची विसरला काय? त्याने जर ती कृपा केली जी पूर्वी होती तुमच्यावर, तर परमेश्वर पुन्हा तुम्हाला तेच देईल जे तुमच्याकडे होता. देव कृपा करावायची विसरला काय? त्याने क्रोधामुळे आपला कळवळा आवरून धरिला काय? आपल्या कृत्यामुळं क्रोध देवाचा आपल्यावर आलेला आहे. म्हणून त्याने कळवळा जो बापाच्या हृदयात असतो लेकरांविषयीचा, तो त्याने आवरून धरलेला आहे, आवरून धरलाय. म्हणून आपण असे जीवन कंठत आहोत. मी म्हणालो, ही तर केवळ माझी दुर्बलता आहे. दिस इज माय विकनेस. आता जी माझ्यामध्ये आहे ती विकनेस आहे, ती दुर्बलता आहे. त्या काळी तुम्ही बलवान होता, त्या काळी तुम्ही प्रबळ होता. पण आज जे दिवस आहेत ती विकनेस आहे, तुमचा विकनेस, की तुम्ही किती इच्छा होती तरी तुम्ही प्रभूसाठी काही करू इच्छित नाही, किती इच्छा होती तरी प्रभूसाठी काही करू शकत नाही. विकनेस, दुर्बलता आलेली आहे. परंतु मी परात्पराच्या उजव्या हातच्या वर्षांचे स्मरण करीन. कसे स्मरण करीन? ब्रदर्स अँड सिस्टर्स, किती छान वचन आहेत, किती छान वचन आहेत. मी परात्पराच्या उजव्या हातच्या वर्षांचे स्मरण करीन. उजव्या हातचे वर्ष कोणते होते? ते 18 ते 20 वर्षापूर्वीचे दिवस. तो मी त्यांचं स्मरण करीन. आय विल रिमेंबर दोज डेज, दोज 5 days
विषय करून जे 40-45 ज्यांनी गाठलेली आहे त्यांनी पूर्वीचे दिवस आठवणं गरजेचं आहे. जे त्या काळी होते 18 ते 20 वर्षापूर्वी, त्यांनी ते दिवस आठवणं गरजेचं आहे. पहिली कृत्यांकडे तुम्हाला जाणं गरजेचं आहे. आणि जे मृतवत राहिलेले आहे त्याद्वारेच केवळ तुम्ही स्थिर करू शकता. तो म्हणतो परंतु मी परात्पराच्या उजव्या हातच्या वर्षांचे स्मरण करील, अर्थात जुने दिवस मी आठवील. 11 वचन, मी परमेशाची महत्कृत्ये वर्णीन. त्या काळी जी महत्कृत्य केली, जे परमेश्वर तुमच्या बरोबर होता आणि जे अनॉइंटिंग तुमच्यावर होतं, जो अभिषेक तुमच्यावर होता, ज्या काळी तुम्हाला परमेश्वराने फर्स्ट टच केला, जो पहिला स्पर्श केला आणि तुम्ही अन्य भाषामध्ये बोलला, ती महत्कृत्य होती परमेश्वराची. तुम्ही इतक्या लांबून तुम्ही चर्चमध्ये येत होता, तुम्ही तुमचं काम सोडून चर्चमध्ये येत होता. परमेश्वर तुम्हाला शक्ती देत होता, आरोग्य देत होता. कोणी आजारी नव्हतं त्या काळी. घरामध्ये भाकरी नसतील परंतु शांती होती, समाधान होतं. कित्येक लोक उपाशी झोपायचे पण शांतीने झोपायचे. ते दिवसच वेगळे होते. मिळतील का? निश्चित. 11 वचन, मी परमेशाची महत्कृत्य वर्णीन आणि मी तुझ्या पुरातन काळच्या अद्भुत कृत्यांचे स्मरण करीन. मी आठवील की त्या काळी परमेश्वराने किती चांगले दिवस आम्हाला दिले होते. आणि 12वं शेवटचं वचन, मी तुझ्या सर्व कृत्यांचे त्या काळच्या मननही करीन आणि तुझ्या कार्याचा विचार करीन. पण जोपर्यंत तुम्ही स्वतःला आता देत नाही, विचार करायला भाग पाडत नाही, तोपर्यंत एक पानही ढळणार नाही. तुम्ही जिथं आहात तिथंच राहताल. तुम्ही जिथं आहात तिथंच राहताल. आज ती शांती मिळणार नाही. आणि पूर्वीचे दिवस परमेश्वर तुम्हाला देऊ इच्छितो, ते समाधान तुम्हाला मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही पुन्हा पुरातन मार्गांकडे जात नाही, जुन्या मार्गांकडे जात नाही. कारण तिथं तुम्हाला परमेश्वर सापडेल. का तिथं परमेश्वर होता? माझा प्रश्न शेवटचा, की त्या काळी परमेश्वर आपल्या बरोबर होता का? याचं उत्तर आहे होय. परमेश्वर आपल्या बरोबर होता. त्याचं चिन्ह काय होतं? आपल्यामध्ये शांती होती, आपल्यामध्ये समाधान होतं, आपल्यामध्ये आरोग्य होतं, आपण हॅपी होतो, आपण ईर्ष्येने भरलेलो होतो, आपलं जीवन समर्पित होतं, आपली देवाची प्रीती ही अद्वितीय होती, देवाच्या लेकरांवरचं प्रेम अद्वितीय होतं. आपण स्वतः उपाशी राहायचो पण देवाच्या लेकरांना खायला द्यायचो. तो आत्माच वेगळा होता. आणि त्या ठिकाणी देव होता, त्या मार्गामध्ये देव होता. पण आपण आपल्या ह्या नवीन आणि चुकीच्या आणि भ्रष्टाच्या मार्गामध्ये देवाला गमावलेलं आहे. आणि तुम्हाला जर देव सापडायचा असेल तर फक्त जुन्याच मार्गामध्ये देव सापडेल. पहा, दुसरा मार्ग नाही. तोच हायवे आहे तुमच्यासाठी. म्हणून ज्याची कोणाची इच्छा आहे देवाला सापडावं, तुम्हाला तुमच्या जुन्या मार्गामध्ये देव सापडेल. पहा, जुन्या मार्गामध्ये परमेश्वर तुम्हाला सापडेल. पुन्हा तू आपली पहिली प्रीती कर. तू कोठून पडलास याची आठवण कर आणि पहिली कृत्ये पुन्हा कर, म्हणजे तुला देव सापडेल. जे मृतवत होत आहे ते स्थिर कर. आणि अशाच पद्धतीने तुम्ही केवळ स्थिर करू शकता. आमेन. मे गॉड ब्लेस यू टू ऑल ऑफ यू. देवाला धन्यवाद देऊया. परमेश्वराने जो मागचा संदेश आपल्यासाठी आणला होता त्यालाच लागून आजचा संदेश परमेश्वराने आपल्याला आणला. माझा विश्वास आहे आजचा संदेश तुम्हाला समजला असेल, आजची वचने समजली असेल. आणि आजच्या वचनामधून एकच व्यक्त झालं की तुम्ही तुमच्या जुन्या दिवसांचं स्मरण करा आणि आठवा की त्यामध्ये जर परमेश्वर होता, आज माझ्या मार्गामध्ये माझ्या जीवनामध्ये परमेश्वर आहे का? जर याचं उत्तर आहे नाही, तर तुम्हाला पुन्हा तुमच्या जुन्या गोष्टींचं स्मरण करून पुन्हा तीच कृत्ये करावी लागतील. कमी कमी तिथं तरी जा जिथं तुम्ही होता.
म्हणजे तिथून पुढं परमेश्वर तुम्हाला पुढे घेऊन जाईल. तिथून पुढं परमेश्वर तुम्हाला घेऊन जाईल. पण कमी कमी प्रयत्न तरी करा, उठण्याचा प्रयत्न करा, उभं राहण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर तुमच्या प्रयत्नांना यश देईल, यश देईल. जिथं परमेश्वर होता जुन्या काळी तिथंच त्याला भेटा, तिथंच भेटा पुन्हा. तो तुमची वाट पाहत आहे. आमेन. मे गॉड ब्लेस यू टू ऑल ऑफ यू. देवाचे आभार मानतो ह्या संदेशाबद्दल. पुन्हा एकदा परमेश्वराने आपल्यासाठी चांगली वचने, चांगला संदेश आपल्यासाठी आज आणला आणि आपल्याला दाखवून दिलं की जर तुला आशीर्वाद व्हायचा असेल तर जुन्या गोष्टींचं स्मरण कर. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही इतका वेळ राहता ऑनलाईन. माझा विश्वास आहे तुम्ही आजचा संदेश पूर्णपणे ऐकला असेल. माझा विश्वास आहे आजचा संदेश तुम्हाला आशीर्वादी करील आणि आजचा संदेश तुम्हाला जुन्या गोष्टींकडे लक्ष द्यायला भाग पाडील. परमेश्वर करत तुम्हाला शक्तीपूर्व पूर्वीची कृत्य करण्यासाठी शक्तीपूर्व. माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी प्रार्थना करीत राहा. तुम्ही करीत आहात. थँक्यू व्हेरी मच. अजून करीत राहा. म्हणजे परमेश्वर माझ्या आत्म्याला असं प्रेरित करील. वेगवेगळे संदेश तुमच्यासाठी परमेश्वर आणील आणि देवाने आपल्याला मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा आहे. माझ्यासाठी सतत प्रार्थना करा. चर्चमधल्या लेकरांसाठी प्रार्थना करा. जे आजारी आहेत आपल्यामध्ये, जेव्हा ज्यांच्या विनंत्या आहेत व्हॉट्सअपला, त्यांच्यासाठी रोज प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. ख्रिस्ता शरीरातील सर्व मिनिस्टर्स, त्यांच्या फॅमिलीज, त्यांच्या चर्चमधल्या लोकांसाठी रोज आठवण करा. सिस्टर पुष्पासाठी रोज आठवण करा. परमेश्वर निश्चित तुम्हाला आशीर्वादित करेल. निश्चित परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करेल. जितकं तुम्ही इतरांकडे लक्ष देताल, जितकं तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करताल, ओझ बाळगताल, तितकं परमेश्वर तुम्हाला स्वतःला आशीर्वादित करेल. आमेन. मे गॉड ब्लेस यू. चला आपण प्रार्थना करूया शेवटची. धन्यवाद असो परमेश्वर पित्या या सुंदर अशा समयाबद्दल आणि सुंदर अशा संदेशाबद्दल. परमेश्वरा तुझी अशी इच्छा आहे की ज्या जुन्या मार्गामध्ये आम्ही तुला भेटलो, ज्या जुन्या मार्गामध्ये तुझ्या बरोबरचे आमचे संबंध प्रस्थापित झालेले होते, ज्या जुन्या मार्गामध्ये परमेश्वरा तू आमच्या अगदी जवळ होतास, तीच पुन्हा कृत्य आम्ही करावी, तीच पुन्हा प्रीती तुला आमच्याकडून अपेक्षित आहे आणि त्याशिवाय आम्ही आशीर्वादित होणार नाही. परमेश्वरा ती पूर्वीची शांती, पूर्वीचं समाधान, पूर्वीचं आरोग्य परमेश्वर आमच्यामध्ये पुन्हा उतरणार नाही जोपर्यंत आम्ही पुन्हा तीच कृत्य आम्ही करत नाही. हे परमेश्वरा तुझी इच्छा आहे की आम्ही सर्वांनी त्या कृत्यांचं स्मरण करावं. जी आत्मीयता, जे समर्पित जीवन, जी प्रीती आमच्यामध्ये त्या काळी होती बाप्पा, जो तुझ्याविषयीचा आवेश आणि तुझ्या कार्याविषयीची ईर्ष्या आमच्यामध्ये त्या काळी होती, जी आज लुप्त पावलेली आहे, जी आज नष्ट झालेली आहे. प्रभू येशूच्या नामात मी प्रार्थना करतो. तुझी इच्छा आहे की आम्ही पुन्हा ते दिवस आठवावे, तीच ईर्ष्या आमच्यामध्ये पेटून उठावी, आम्ही पुन्हा त्याच ईर्ष्या पेटून उठावं, ते समर्पित जीवन तुझ्यासाठी पुन्हा जागावं, जे तुला आवडतं ते तुला द्यावं. पुन्हा एकदा बाप्पा त्या दिवसांमध्ये जसं होतं तसंच पुन्हा तुला सादर करावं अशी तुझी इच्छा आहे परमेश्वरा. म्हणून बाप्पा आजचा सुंदरचा संदेश तू आमच्यासाठी आणलास, तुझी वचने आमच्यासाठी आणलीस, याबद्दल मी तुझे आभार मानतो. धन्य तुझं नाम. हे परमेश्वरा तू मला शक्ती दिलीस, माझ्या मुखात शब्द घातलेस, मला प्रेरणा दिलीस या संदेशांसाठी, या वचनांसाठी. धन्य तुझं नाम. प्रभू एकही संदेश फेल जाऊ नये, तर तुझ्या लेकरांवर त्याचा अद्भुत असा परिणाम व्हावा. म्हणून बाप्पा तू सहाय्य कर. प्रत्येकाने फळ द्यायला शिकावं, म्हणून प्रत्येकाच्या अंतकरणात स्पर्श कर बाप्पा. हो बाप्पा, ही वचने, हे संदेश त्यांच्या अंतकरणात कोरून ठेव आणि त्यांना तू समजू दे बाप्पा की त्यांना जर तुला भेटायचं असेल परमेश्वरा, त्या दिवसांमध्येच केवळ तुला त्यांना भेटता येईल. तोच पुन्हा आत्मा आणि तोच आवेश आणि तीच प्रीती त्यांच्यामध्ये आज पुन्हा एकदा आली पाहिजे, म्हणजे मृतवत जे होत आहे ते स्थिर होईल. धन्य तुझं नाम. या सुंदर शब्दांबद्दल, संदेशाबद्दल मी तुझे आभार मानतो. मला मदत केलीस, माझ्या मुखात शब्द घातलेस, मी तुझे आभार मानतो. प्रभू या लोकांबरोबर तू राहा, त्यांच्या गरजा तू सप्लाय कर. प्रभू जे आजारी आहेत बाप्पा, येशूच्या नामात त्यांच्या शरीराला स्पर्श कर. येशूच्या नामात त्यांच्या शरीरामधला सर्व विक्रेस, दुर्बलता, सर्व दुर्बलता येशूच्या नामात तू नष्ट कर. त्यांना शक्ती दे, सामर्थ्य दे आणि आरोग्य दे अशी विनंती मी तुला करतो. प्रभू दया कर, त्यांच्यावर दया कर परमेश्वरा. सिस्टर पुष्पाला तू स्पर्श कर, त्यांच्या बिछाण्यातून त्यांना उठव, त्यांचा बिछाना तू बदल आणि तुझ्या गौरवाची साक्षीसाठी बाप्पा त्यांनी पुढे यावं म्हणून त्यांना उभं कर. त्यांच्यावर आपल्या कृपेचा हात ठेव अशी विनंती मी तुला करतो. तुझ्या कृपेच्या द्वारा त्यांना तू उठव अशी विनंती मी तुला करतो. ख्रिस्ता शरीरातील सर्व मिनिस्टर्स लोक, त्यांच्या फॅमिलीज आणि त्यांच्या चर्चच्या लोकांसाठी प्रार्थना करतो. जे करोना व्हायरसने बाप्पा ग्रस्त आहेत परमेश्वरा बाप्पा, अशा लोकांसाठी प्रार्थना करतो. जे तुझे लेकर आहेत बाप्पा, जे 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 त्या
त्या व्याधीमधून जात आहेत, जे त्या परीक्षेतून जात आहेत, प्रभू त्या संकटातून जात आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो बाप्पा. प्रत्येक बरोबर तू राहा, प्रत्येकाचं रक्षण कर बाप्पा. बाप्पा तुझ्या प्रत्येक मिनिस्टरला तू शक्ती दे, सामर्थ्य दे. या काळातही बाप्पा तुझ्या लोकांना भरवण्यासाठी बाप्पा ते अनॉइंटिंग दे, तो अभिषेक दे, आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारा तू कार्य कर. हे प्रभू तुम्हाला सहाय्य केलंस, तुझे आभार मानतो. तो आमच्या बरोबर राहिलास, तुझे आभार मानतो. इथून पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन बाप्पा. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन. Well, thank you very much, and may God bless you to all of you.